जय हिंद मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत। बऱ्याच दिवसानंतर आपण लेक्चरला सुरुवात केली होती आणि आज आपण पोलीस भरतीचं नवीन आणि विशेष एक लेक्चर घेऊन आलो आहोत। त्या लेक्चरचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे। त्याआधी एक महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुःखद घटना घडली। त्या घटनेचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर आपण काल 28 जानेवारीपासून पाहत आहोत। याचे महाराष्ट्र सरकारने देखील 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे। ते सर्वांचे लाडके आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनाने पूर्ण महाराष्ट्र सुन्न झालेला आहे। त्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली संपूर्ण माझ्याकडून आणि कांगोले सर आमच्या कल्पतरू पॅटर्नचे CEO आणि पूर्ण कल्पतरू पॅटर्नची टीम यांच्याकडून त्यांना आम्ही आदरांजली व्यक्त करत आहोत। तर त्यांचं पूर्ण पवार कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो किंवा त्यांचे जे काही कार्यकर्ते असो यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। तर यावरही मी विशेष लेक्चर घेऊन येणार आहोत। अजितदादा पवार यांची पूर्ण जीवनकथा हे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत। त्याआधी आपण जे पोलीस भरतीची सिरीज सुरू केलेली आहे ती सिरीज आपण पाहू। काही महत्त्वाचे जे की क्वेश्चन विचारलेले आहेत आणि विचारू शकतात यावर आपण एक महत्त्वाचं लेक्चर आज घेऊन आलेलो आहोत। चला तर आपण वेळ न दवडता त्या लेक्चरला सुरुवात करूया। पहा लेक्चरची सुरुवात। याआधी पहा, अजूनही कल्पतरू पॅटर्नला तुम्ही फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण महत्त्वाचे याआधीही व्हिडिओ टाकलेले आहेत आणि यापुढेही आपण टाकणार आहोत। यानंतर आपण एक नवीन विशेष म्हणजे जिल्हा विशेष ही एक नवीन बॅच सुरू केलेली आहे। त्यामध्ये आपण एक यवतमाळ जिल्हा घेतलेला आहे। यानंतरही अजून आपल्याला 36 जिल्हे जवळपास 35 जिल्हे अजून पाहायचे आहेत। आणि त्यानंतर तलाठी भरती असो, शिक्षक भरती असो किंवा चालू घडामोडी महत्त्वाच्या जे की पेपरमध्ये विचारतात अशा पद्धतीचे मी लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येत आहोत। कल्पतरू पॅटर्न घेऊन येत आहे। तर याला तुम्ही फॉलो करा आणि जे व्हिडिओ तुम्हाला आवडतील मनापासून त्यांना लाईक करा आणि शेअर करा। चला तर आपण आजच्या महत्त्वाच्या लेक्चरला सुरुवात करू। पहा पहिला क्वेश्चन काय विचारते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याच्याबद्दल 100% प्रश्न असतो। याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल तुम्हाला पहा, एक तर तुम्हाला महत्त्वाचं काय अध्यक्ष विचारतील, एक महत्त्वाचं असते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल महत्त्वाचे अध्यक्ष। ओके, त्यानंतर अधिवेशन कुठे होतं आणि काही अधिवेशनामधले महत्त्वाचे ठराव विचारतात। प्रश्नामध्ये विचारलेला आपल्याला भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। ओके, या सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणते होते? काही महत्त्वाचे अधिवेशन आहेत, पहिलं आहे, दुसरं आहे, तिसरं आहे, 5वं आहे, 6वं आहे, 7वं आहे, असे काही महत्त्वाचे अधिवेशन आहे। तेही अधिवेशन मी तुम्हाला सांगणार, यावरच प्रश्न राहतो। ओके, तर पहिल्या अधिवेशनाचे आपल्याला अध्यक्ष विचारले आहे। तर जी काय राष्ट्रीय सभा होती जी की 1885ला स्थापन झाली। ओके, 1885ला स्थापन झाली, कुठे? मुंबई येथे। पहिल्या प्रश्नाचं आपण उत्तर पाहूया, त्यानंतर आपण याचं पूर्ण सविस्तर तुम्हाला मी सांगेल की ज्या पद्धतीने राष्ट्रीय सभेवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत आणि विचारू शकतात पोलीस भरती आणि इतर परीक्षेसाठीही। पहा, भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्योमेश चंद्र बॅनर्जी। ओके, हा प्रश्न काय अवघड नाही, बऱ्याच जणाला याचा आन्सर माहीत होतं। पण बाकीचेही राष्ट्रीय सभेचे काय अधिवेशन कुठे विचारतात, कुठे झालं, त्याचे अधिवेशनाचे अध्यक्ष आणि महत्त्वाचे ठराव। ओके, हे आपल्याला विचारतात। तर पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे सर्वांना माहीत असेल किंवा कदाचित माहीत नसेल तर पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्योमेश चंद्र बॅनर्जी। पहिले आपण पर्यायामधले पाहूया। पर्यायामध्ये लोकमान्य टिळक हे नाव येते। आतापर्यंत जे की जहाल नेतृत्व आहे, ओके, राष्ट्रीय सभेमधलं जहाल नेतृत्व, ओके, जहाल गटाचे काय म्हणू आपण त्याला प्रमुख, तर लोकमान्य टिळक होते। आणि लोकमान्य टिळक हे एकदाही राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष नव्हते, लक्षात ठेवा। हे महत्त्वाचं आहे, विचारू शकतात कधी। ओके, तुम्हाला गोंधळण्यासाठी। पण महत्त्वाचं नेतृत्व असून किंवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचं महत्त्वाचं काय म्हणू आपण त्यांना सहभाग होता, त्यामध्ये लोकमान्य टिळक हे कधीही राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष आजपर्यंत राहिलेले नाहीत। त्यानंतर आपण पहा, सरदार वल्लभभाई पटेल हे 1931च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते एकदा। ओके, महत्त्वाचे होते, आपल्याला माहीत आहे। यांनी जवळपास 562 ते 565 संस्थाने आपल्या भारतामध्ये विलीन करून घेतलेले आहे। भारताचे पहिले उपपंतप्रधान, यावर प्रश्न विचारला जातो, भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून कोण होते, तर हे सरदार वल्लभभाई पटेल होते। ओके, असे काही प्रश्न विचारतील। बाकी सरदार वल्लभभाई पटेलबद्दल बऱ्याच विचारण्यासारख्या गोष्टी आहेत, त्या आपण लेक्चरमध्ये घेऊच। पंडित जवाहरलाल नेहरू जवळपास 1929 आपण महत्त्वाचं अधिवेशन पाहतो। 1929 या महत्त्वाच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते। त्यानंतरही ते अधिवेशनाचे अध्यक्ष 36 मध्ये राहिलेले आहेत। ओके, तर तेही पाहू आपण। पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान।
ओके, 1929 म्हणा, 1936 म्हणा, अशा काही अधिवेशनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. ते अधिवेशन आपण पाहूया. चला आता पहिले पाहू आपण राष्ट्रीय सभेची सविस्तर माहिती. पहा, राष्ट्रीय सभा पहिले स्थापन झाले 1885 मध्ये. राष्ट्रीय सभेची स्थापना केलेली आहे ॲलन ह्यूम म्हणू आपण त्याला. ओके, ॲलन ह्यूम यांनी राष्ट्रीय सभेची स्थापना केली. ओके, ब्रिटिश ICS निवृत्त अधिकारी होते. त्याला आपण आता कलेक्टर म्हणू आजच्या भाषेमध्ये. निवृत्त ICS अधिकारी होते. त्यांनी ॲलन ह्यूम त्यांचं नाव होतं. त्यांनी काय केलं, राष्ट्रीय सभेची स्थापना केली 1885 मध्ये. त्यानंतर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची जी स्थापना झाली त्याचं पहिलं अधिवेशन घ्यायचं होतं पुणे इथे. लक्षात ठेवा, पहिले अधिवेशन घ्यायचं होतं पुणे येथे. पण पुणे येथे कॉलरा आणि प्लेगची साथ पसरली होती. कॉलरा म्हणजेच पटकी म्हणू आपण त्याला मराठीमध्ये. ओके, कॉलरा आणि पटकीची साथ पसरल्यामुळे कॉलरा, त्यालाच आपण पटकी म्हणू मराठीमध्ये. ओके, आणि दुसरा महत्त्वाचा प्लेग. ओके, प्लेग ही जी साथ पसरली होती, यामुळे पुणेमध्ये जे होणारं अधिवेशन होतं ते पहिलं अधिवेशन हा प्रश्न विचारतात मुंबई येथे. पहिलं अधिवेशन कुठं भरलं, मुंबई येथे. या मुंबई अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेच्या किती प्रतिनिधी उपस्थित होते हा पण प्रश्न विचारतात. तर मुंबई अधिवेशनामध्ये किती प्रतिनिधी होते, तर 72 प्रतिनिधी होते. पहिले नोट करा, याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मी जे तुम्हाला सांगायलो, प्रत्येक बाब सांगायलो, याच्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये. हे 72 म्हणा, मुंबई म्हणा, ओके, ॲलन ह्यूम किंवा पुणे येथलं जे राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन होतं ते का नाही झालं, हे याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर पहा, मुंबई येथे जे पहिलं अधिवेशन झालं, तर मुंबई येथं अधिवेशन जे झालं ते कुठं झालं. ओके, ते झालेलं आहे संस्कृत पाठशाळेमध्ये. ओके, संस्कृत जी पाठशाळा होती या पाठशाळेच्या मैदानावर. ओके, जी मुंबईची संस्कृत पाठशाळा होती या पाठशाळेच्या मैदानावर मुंबईचं पहिलं अधिवेशन झालं. आणि याच्यासाठी 72 जे काय म्हणू आपण प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्याचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. त्यानंतर काय महत्त्वाचे अधिवेशन पहा. त्यानंतर 1886चं अधिवेशन. 1886चं अधिवेशन विचारतात आपल्याला. 1886चं अधिवेशन झालं होतं कलकत्ता इथं. ओके, पहिले कलकत्ता म्हणायचे, आता कोलकाता नाव आहे. कलकत्ता इथे झाले. कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला माहीत आहे कोण होते, दादाभाई नौरोजी. ओके, दादाभाई नौरोजी हे काय म्हणू आपण दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर 1887 आहे. ओके, बदरुद्दीन तय्यबजी. 1887 जे काय बदरुद्दीन तय्यबजी. ओके, तय्यबजी हे 1887च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, जे मद्रासमधलं होता. बदरुद्दीन तय्यबजी. कुठलं अधिवेशन होते, मद्रास येथील. लक्षात ठेवा, विचारतात काही सुरुवातीचे अधिवेशन विचारतात, मद्रास येथील अधिवेशन. त्यानंतर पहा, एक महत्त्वाचं अधिवेशन होतं, जॉर्ज यूल त्याचे अध्यक्ष होते. पहिले ब्रिटिश विचारतात. ओके, पहिले ब्रिटिश काय म्हणू त्याला अधिकारी जे की राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, ते होते 1888चं अधिवेशन होतं, जे की प्रयागराज अलाहाबाद म्हणू आपण त्याला. आता प्रयागराज म्हणतात, अलाहाबाद म्हणू आपण त्याला. आता पूर्वीचंच नाव विचारतील अलाहाबाद. ओके, तर इथं कोण होते, जॉर्ज यूल. यावर प्रश्न विचारतात. ओके, पहिले ब्रिटिश अधिकारी, पहिले ब्रिटिश व्यक्ती. ओके, पहिले ब्रिटिश जे व्यक्ती होते तर ते पहिल्यांदा राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले. त्यानंतर त्याच्यानंतर सलग 1989चे अध्यक्ष ब्रिटिश अधिकाऱ्याकडेच होतं. ओके, तर त्याच्यानंतर विचारतात महत्त्वाचं 1891चं अधिवेशन. हे नोट करा. ओके, जे लेक्चर पाहिले आणि ज्यांना चांगला रिझल्ट घ्यायचा आहे, कारण नुसतं राष्ट्रीय सभा म्हटलं तर राष्ट्रीय सभेचं पहिलेच अधिवेशन विचारतील किंवा कुठं झालं होते असं नाही. राष्ट्रीय सभा खूप महत्त्वाची आहे. याच्याबद्दल महत्त्वाचे काही 20 ते 25 अधिवेशन आहेत ते मी घेणार आहोत. हे खूप डीपमध्ये घेणार आहोत. ओके, त्यासाठी तुम्हाला हे जर माझा व्हिडिओ पाहिला तर राष्ट्रीय सभेचा तुमचा कोणताही क्वेश्चन जाणार नाही याची मी तुम्हाला पुरेपूर गॅरंटी देतो. ओके, त्यासाठी तुम्ही नोट करून घ्या. ओके, 1891 हे अधिवेशन झालं होतं नागपूरला, पुणेला. ओके, हे अधिवेशन पुणेला झालं होतं आणि याचे पहिल्यांदा अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणा आनंद चार्लू होते. लक्षात ठेवा, आनंद चार्लू. आणि या अधिवेशनात महत्त्वाचं काय सर, तर पहिले हिंदू अध्यक्ष.
कारण राष्ट्रीय सभेमध्ये जर पहिले आपण पाहतो ओके पारशी होते, बद्रुद्दीन तय्यबजी मुस्लिम होते, त्यानंतर उमेशचंद्र बॅनर्जी पण होते, त्याला ख्रिश्चन म्हणू आपण. तर ख्रिश्चन मुस्लिम बहुतांश दुसऱ्या समाजाचे आपल्याला धर्माचे दिसतील, परंतु जे की राष्ट्रीय सभा बहुतांश हिंदूंची होती. पण हिंदूंचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष जे काय आनंद चार्लू म्हणू ते 1991 म्हणजे जवळपास कितव्या अधिवेशनाचे 6व्या ते 7व्या अधिवेशनाचे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष हिंदू मिळाले. ओके 85 पासून 5 ते 5, 85, 86, 87, 88, 89, 90, 6 आणि हे 7व्या अधिवेशनाचे अध्यक्ष आपण काय म्हणू आनंद चार्लू होते. त्यानंतर 1896चं विचारतात. 1896चा अधिवेशनाचे अध्यक्ष विचारतात आपल्याला पहा. ओके 1896च्या अधिवेशनाचे अध्यक्ष विचारतात. रहीमतुल्ला सयानी. रहीमतुल्ला सयानी. सर काय याच्याबद्दल महत्त्वाचं, पहिल्यांदा काय म्हणू आपण वंदे मातरम. ओके पहिल्यांदा वंदे मातरम या अधिवेशनामध्ये गायल्या गेलं होतं. पहिल्यांदा वंदे मातरम. ओके पहिल्यांदा वंदे मातरम हे गीत यामध्ये गायल्या गेलं होतं. विचारतात डायरेक्ट प्रश्न की वंदे मातरम गीत ओके कोणत्या अधिवेशनामध्ये गायल्या गेलं होतं. तर हे पहिलं त्याला काय म्हणू आपण 1896चं अधिवेशन होतं. ओके त्याच्यामध्ये पहिल्यांदा वंदे मातरम गीत गायल्या गेलं होतं. ओके गीत गायल्या गेले होते. ओके तर हे महत्त्वाचं आहे आणि 1896चं होतं हे आणि याचे अध्यक्ष कोण होते रहीमतुल्ला सयानी. ओके आपण पाहिलं 1885 पहिलं अधिवेशन मुंबईला घ्यायचं होतं पुण्याला, परंतु प्लेग आणि कॉलराची साथ पसरली होती म्हणून ते आपण मुंबईला हलवलं. मुंबईला हलवल्यानंतर त्याला 72 प्रतिनिधी होते. ते पुण्याच्या संस्कृत शाळेमध्ये जी काय पाठशाळा होती मुंबईची त्याच्यामध्ये पहिलं अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी होते. त्याच्यानंतर आपण 1886चं पाहिलं. 1886च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते दादाभाई नौरोजी, ग्रँड ओल्ड मॅन म्हणू त्याला आपण. ओके आर्थिक त्याला काय म्हणून लुटीचा सिद्धांत मांडला होता. बऱ्याच गोष्टी दादाभाई नौरोजीबद्दलही माहीत पाहिजे, त्यावर प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर बद्रुद्दीन तय्यबजी म्हणू आपण 1887 मद्रास हे सुरुवातीचे अधिवेशन आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं, असं काही नाही आहे. ओके तर 1887 1888 पाहिलं आपण जवाहरलाल. ओके त्यानंतर 1891 पाहिलं पहिले हिंदू अध्यक्ष आणि 1896 रहीमतुल्ला सयानी. त्यानंतर पहा महत्त्वाचं अधिवेशन काय आहेत ते पहा. 1896 नंतर डायरेक्ट आपण येऊ 1905च्या अधिवेशनामध्ये. 1905चं अधिवेशन बनारस इथे झालं होतं पहा. बनारस त्यालाच वाराणसी म्हणू आपण. ओके वाराणसी. तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते गोपाळ कृष्ण गोखले. लक्षात ठेवा. ओके गोपाळ कृष्ण गोखले. गोपाळ कृष्ण गोखले हे अधिवेशन विचारतात. ओके गोपाळ कृष्ण गोखले यांचं का, कारण या अधिवेशनामध्ये जे ही बंगालची फाळणी झाली होती या बंगालच्या फाळणीच्या निषेधसाठी या अधिवेशनामध्ये निषेधपर यावर बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. ओके बंगालच्या फाळणीबद्दल, कारण बंगालची फाळणी ही मान्य नव्हती, लॉर्ड कर्झन यांनी केली होती. याच्यावर प्रश्न विचारतात. बंगालच्या फाळणीबद्दल यावर बोलण्यात आलं होतं. बंगालची फाळणी. ओके बंगालची फाळणी माझ्या जेवढ्याही गोष्टी येतील तोंडून त्यावर प्रश्न विचारणार. ओके बंगालची फाळणी कोण केली होती, लॉर्ड कर्झनने केली होती. ओके लॉर्ड कर्झनने केली होती आणि कधी केली होती 1905 मध्ये केली होती. ओके हिंदू आणि मुस्लिम यांच्या या गोष्टीहून. ओके तर लॉर्ड कर्झन यांनी केली होती आणि ही मान्य नव्हती. ओके पश्चिम बंगालमध्ये. ओके बंगालची फाळणी आपण काय म्हणू ही मान्य नव्हती जनतेला आणि त्यामुळे 1905च्या अधिवेशनामध्ये बनारसचं अधिवेशन होतं. गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यावर बरेच भाष्य केले होते. यानंतर विचारतात 1906चं अधिवेशन. 1906चं अधिवेशन हे काय म्हणू आपण याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. ओके 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. ओके तर याच्यामध्ये आपण काय म्हणू स्वदेशीचा स्वीकार, स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण बहिष्कार या गोष्टी मांडल्या होत्या याच्यामध्ये. ओके स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य स्वदेशी. ओके स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. ओके 4 चतुसूत्री. ओके राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही 4 बहिष्कार ही 4 श्रुती काय म्हणू आपण हे मांडल्या होत्या. ओके त्यानंतर पहा 1907 सुरतचं अधिवेशन. सर 1907चं सुरतचं अधिवेशन का महत्त्वाचं आहे. सुरतच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते रासबिहारी बोस.
ओके, रास बिहारी बोस. हे विचारता अधिवेशन तर खूप आहे, 1901चा आहे, 2चा आहे, 3चा आहे, 4चा आहे, 5चा आहे, 6चा आहे, खूप काही जास्त आहेत. ओके, होणार नाही एका लेक्चरमध्ये, एकच लेक्चर जवळपास 2 घंट्याचं होईल. परंतु पोलीस भरती तलाठी भरतीसाठी काही विशेष अधिवेशन राहतात, ते अधिवेशन मी घेत आहोत. सुरतचं पाहिलो आपण, रासबिहारी बोस, रासबिहारी घोष म्हणू आपण त्याला, बोस घोष. ओके, रासबिहारी घोष. ओके, महत्त्वाचं अधिवेशन आहे. ओके, रासबिहारी बोस आहे की घोष आहे की पहा. तर हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि याच्यामध्ये काय म्हणू आपण, मवाळ आणि जहाल यांच्यामध्ये फूट पडली होती. जहाल मवाळ फूट, जहाल गटामध्ये आणि मवाळ गटामध्ये, जहाल गट आणि मवाळ गट. ओके, मवाळ गट यामध्ये फूट, या 2 गटामध्ये यामध्ये फूट झाली होती. ते समजून घ्या, 2 गटामध्ये. कारण मवाळ गट तुम्हाला माहीत आहे, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, ओके, हे मवाळ गटातले होते. त्यानंतर फिरोजशाह मेहता, ओके, दिलचा बादशाह, हे काय आपण पाहतो महत्त्वाचे नेते हे मवाळवादी होते. आणि लालबाल पाल, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि ओके बंकिमचंद्र पाल हे आणि अरविंद घोष हे बहुतांश आपण काय पाहतो, जहाल गटामधले पाहतो. आणि जहाल गटाची एक तत्वप्रणाली वेगळी होती आणि मवाळ गटाची वेगळी होती. त्यामुळे याच्यामध्ये सुरतच्या अधिवेशनामध्ये मतभेद झाले आणि याच्यामध्ये काय म्हणू आपण त्याला, यामध्ये फूट पडली. जहाल गट आणि मवाळ गट यामध्ये फूट पडली. ओके, लक्षात ठेवा, फूट पडली. कधीचं अधिवेशन होतं, 1907. त्यानंतर 1911चं अधिवेशन विचारतात. ओके, 1911चं तर बिशन नारायण धर. ओके, त्याला काय म्हणू आपण, बिशन नारायण धर. ओके, तर हे काय अधिवेशन आहे सर, तर या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा जनगणमन म्हटलं होतं. लक्षात ठेवा, जनगणमन आपलं राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आपलं जनगणमन. ओके, जनगणमन हे पहिल्यांदा म्हटल्या गेलं होतं. ओके, कुठे, बिशन नारायण धर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते 1911च्या. जनगणमन हे राष्ट्रगीत, हे गीत म्हणा किंवा राष्ट्रगीत, हे राष्ट्राचं गीत होतं आपल्या, हे राष्ट्रगीत पहिल्यांदा गायल्या गेले. विचारतात. ओके, पहिल्यांदा गायल्या गेले कधी, 1911मध्ये बिशन नारायण धर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर पहा, 1916चं लखनौ अधिवेशन महत्त्वाचं आहे. ओके, 1916चं लखनौ अधिवेशन आहे. ज्या काही अधिवेशन आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, त्या तुम्ही टाईप करून मांडा, काही जर चुकलं तर. ओके, कारण कधी कधी अनावधानाने एखादी चूक होऊ शकते, तर ते तुम्ही टाईप करून हे करा, म्हणजे ती चूक बाकीच्याही नजरेत येऊ शकते. लखनौ अधिवेशन हे अधिवेशन का महत्त्वाचं आहे 1916चं, कारण याच्यामध्ये जहाल आणि मवाळ, ओके, जहाल आणि मवाळ हे गट एकत्र आले होते. मवाळ गट एकत्र आले होते, यांच्यात युती झाली होती, एकत्र आले होते. ओके, यांच्या काय भानगडी होत्या, मिटल्या होत्या, एकत्र आले होते. त्यानंतर आपण या अधिवेशनात महत्त्वाचं काय पाहतो, मुस्लिम लीग, मुस्लिम जे काही होते, मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभा हे यांच्यामध्ये समझोता झाला होता. ओके, मुस्लिम लीग, राष्ट्रीय सभा यांच्यामध्ये काय म्हणू आपण, समझोता झाला होता. ओके, हे बी एकत्र आले होते. ओके, हे एकत्र आले होते. बऱ्याच आता इकडे चाललं आपलं, एवढं समजून घ्या, एवढं वाचन झालं असेल तुमचं. तर लखनौ अधिवेशन विचारतात, हे घेण्यामागचं कारण काय, बऱ्याच गोष्टी माहीत असतील तुम्हाला, एवढं तरी माहीत पडून जाईल की हे अधिवेशन खूप महत्त्वाचे आहेत, कधी ना कधी यावर क्वेश्चन विचारलेला आहेच. ओके, त्यानंतर काही महत्त्वाचे अधिवेशन पहा, 1916 नंतर 1917चं अधिवेशन विचारतात. ओके, 1917चं अधिवेशन काय विचारतात सर, ॲनी बेझंट. ओके, ॲनी बेझंट हे या अधिवेशनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. आतापर्यंत आपण जेवढे अधिवेशन पाहू 1916पर्यंत, ते 1916पर्यंत एकाही अधिवेशनाच्या अध्यक्ष महिला नव्हती. ओके, महिला अध्यक्ष प्रथमतः ओके जर झाल्या कोणी, ते 1917ला झाल्या होत्या, ते म्हणजे ॲनी बेझंट होत्या. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पाहतो 1920चं अधिवेशन. 1920ला एक विशेष अधिवेशन झालं होतं. ओके, नागपूर आणि कोलकाता येथे, म्हणजे 2 अधिवेशनं झाली होती. तर 1920च्या अधिवेशनाचं लक्षात ठेवा, 1920चं अधिवेशन कोलकाता, ओके, कोलकाता आणि नागपूर येथे झालं होतं. लक्षात ठेवा,
नागपूर येथे 2 अधिवेशनं झाले होते. एक विशेष अधिवेशन होतं आणि एक आपलं दरवर्षी डिसेंबर महिन्यात होतं ते अधिवेशन होतं. इथे काय झालं, इथे आपण राष्ट्रीय सभेने काय केलं, इथे लक्षात ठेवा, असहकाराचा ठराव मांडला आणि ठराव पास केला. ओके, ठराव मांडला आणि ठराव पास केला. ओके, तर हे कोलकाता आणि नागपूर इथं अधिवेशन झालं होतं. त्यानंतर पहा 1924चं अधिवेशन विचारतं. महत्त्वाचं व्हेरी IMP अधिवेशन आहे. का सर? कारण पहिल्यांदा हे कुठं झालं होतं, बेळगाव लक्षात ठेवा. पहिल्यांदा बेळगाव या अधिवेशनाचे अध्यक्ष फक्त एकदा महात्मा गांधी राहिले होते, लक्षात ठेवा. ओके, महात्मा गांधी. हे विशेष अधिवेशन लक्षात ठेवा कोलकाता आणि नागपूरमध्ये झालं होतं. ओके, याच्यामध्ये लाला लजपतराय पण एका अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ओके, आणि नागपूरच्या अधिवेशनाचे आपण अध्यक्ष काय म्हणून त्याला एक होते. ओके, तर हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, कमेंट करा. या दोन्ही विशेष आणि जे काही वर्षाचं अधिवेशन होतं या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते लक्षात ठेवा. मला कन्फ्युजन होत आहे तर तुम्ही सांगू शकता. ओके, बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते, जे 1924ला झालं. आणि पहिल्यांदा फक्त एकदाच राहिले, पहिल्यांदा राष्ट्रीय सभेचे काय म्हणू आपण त्याला अध्यक्ष राहिले होते. ओके, पहिल्यांदा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पहिल्यांदा राहिले होते ते. ओके, म्हणून यावर प्रश्न विचारतात 1924ला. त्यानंतर 1925ला राहिल्या होत्या आपल्या. ओके, त्याला काय म्हणू आपण, महिला अध्यक्ष पहिल्या सरोजिनी नायडू. ओके, सरोजिनी नायडू या भारताच्या होत्या. हे भारतीय वंशाच्या होत्या, पण प्रथम भारतीय जर म्हटलं आपण पूर्णतः तर ह्या होत्या. ओके, कानपूर अधिवेशन होतं, लक्षात ठेवा. प्रथम भारतीय महिला. ओके, प्रथम भारतीय महिला. हे अधिवेशन कुठं झालं होतं, कानपूर येतं, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर 1929चं अधिवेशन विचारतात. त्या 1928च्या आधी पंडित जवाहरलाल नेहरूचे वडील होते. ओके, 1929ला पण पंडित जवाहरलाल नेहरू होते. ओके, पंडित नेहरू. तर यामध्ये प्रथम आपण आपला स्वातंत्र्य दिन जाहीर केला होता की आपल्याला 26 जानेवारी 1930ला स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे म्हणून. ओके, 26 जानेवारी 1930ला रावी नदीच्या काठी आपण पहिल्यांदा तिरंगा फडकवला होता, रावी नदीच्या काठी. ओके, हे एक महत्त्वाचं अधिवेशन आहे पंडित नेहरू यांचं. रावी नदीच्या काठी आपण पहिल्यांदा काय केला होता रे, ध्वज फडकवला होता. आणि 26 जानेवारीला आपण आपला पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करू असं या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं. ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष काय होते, ध्वज फडकवला होता. ओके, तर हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर 1931 पाहतो आपण. ओके, 1931 पाहतो आपण. पूर्णच घेऊन टाकतो, हे तुम्हाला थोडं ओळखू येणार नाही. त्यानंतर पहा 1931चा अधिवेशनचा अध्यक्ष होते कोण होते, 1901 सरदार वल्लभभाई पटेल. ओके, वल्लभभाई पटेल करू आपण, वल्लभभाई पटेल. ओके, मूलभूत हक्काचा ठराव मांडला होता याच्यामध्ये. त्यानंतर 1936ला पुन्हा कोण होते, पंडित नेहरू होते. ओके, पंडित नेहरू. त्यानंतर महत्त्वाचं अधिवेशन आहे 1937चं. ओके, 1938चं. या अधिवेशनाचे अध्यक्ष पहिल्यांदा राहिले होते सुभाषचंद्र बोस. हरिपुरा अधिवेशन. ओके, सुभाषचंद्र बोस. कुठलं अधिवेशन होते, हरिपुरा. ओके, हरिपुरा. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण राहिले होते, 1938ला सुभाषचंद्र बोस. त्यानंतर 1939चं अधिवेशन पहा. 1939च्या अधिवेशनाला त्यावर पण अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते सुभाषचंद्र बोसच. त्रिपुराचा होता सुभाषचंद्र बोस.
त्रिपुरीला होते. ओके, हे ते ह्याच्यामध्ये आपल्या गुजरातमध्ये. ओके, सुभाषचंद्र बोस. आणि या अधिवेशनामध्ये महात्मा गांधी यांनी याच्यावर वैचारिक मतभेद झाला. या वैचारिक मतभेदामुळं सुभाषचंद्र बोस यांनी राजीनामा दिला होता. लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या अधिवेशनाचा राजीनामा दिला होता? तर त्रिपुरी अधिवेशनाचा 1939ला. त्यानंतर 1940 ते 1945 आपण मौलाना अबुल कलाम आझाद पाहतो. सर्वाधिक वेळ ते राहिले होते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. ओके, तर अशा बऱ्याच अधिवेशनाचे अध्यक्ष आपण पाहिले. काही अधिवेशनाचे अध्यक्ष जर नाही झाले तर तेही तुम्ही पहा, कारण हे महत्त्वाचे अधिवेशन आहे जेवढे मी घेतले. यावर प्रश्न विचारतात, मध्ये विचारतात, हमखास विचारतात. तर पहा, पहिले राष्ट्रीय सभा कुठं स्थापन झाली? मुंबईला झाली. ओके, पहिले पुण्याला अधिवेशन होतं, मुंबईला घेतलं. त्याचं कारण तुम्हाला सांगितलं, यावर विचारतात. कॉलरा आणि प्लेगच्या साथीमुळं दुसरं काही बिमारी देतील, पण त्याच्यामध्ये प्लेग आणि कोणतंही होतं साथीचा रोग, प्लेग आणि काय म्हणू आपण त्याला, कॉलरा. त्याच्यानंतर पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी. कुठं होतं? मुंबईला. किती प्रतिनिधी होते? त्याच्यानंतर 37 प्रतिनिधी मुंबई प्रांतातले होते, सर्वाधिक प्रतिनिधी. ओके, 37 प्रतिनिधी सर्वाधिक मुंबई प्रांतातले होते. पहिले मुंबई प्रांत तुम्हाला माहीत आहे, गुजरात वगैरे या मिळून होता. गुजरात म्हणा किंवा इकडला आपला बराच मोठा भाग होता. ओके, इकडला मध्य प्रदेशचा काय भाग, छत्तीसगडचा काय भाग. ओके, तर हे मिळून होता, म्हणून इथं 37 प्रतिनिधी तुम्हाला काय दिसतील मुंबईच्या अधिवेशनामध्ये दिसतील. मुंबई प्रांतामध्ये. पहिले मुंबई प्रांत म्हणायचे. ओके, मुंबई प्रांतातल्या, लक्षात ठेवा, सर्वाधिक. ओके, आला ते डीपमधला क्वेश्चन आहे, आला ते येऊ शकते. त्यानंतर पहा, संस्कृत पाठशाळेमध्ये हे झालं होतं. त्यानंतर 1886 पाहिलं आपण दादाभाई नौरोजी, 1887 बदरुद्दीन चिश्ती, 1888 जॉर्ज जूल. ओके, पहिले ब्रिटिश अधिकारी पाहिलो आपण, पहिले ब्रिटिश व्यक्ती म्हणू आपण त्यांना. ओके, पहिले ब्रिटिश व्यक्ती कोण होते? तर ते होते जॉर्ज जूल. त्यानंतर 1891 पहिले हिंदू अध्यक्ष म्हणू रहीमतुल्ला सैयानी, पहिल्यांदा वंदे मातरम हे गीत गायला गेलं होतं. ओके, त्याच्यानंतर पहा, बनारसचं अधिवेशन गोपाळकृष्ण गोखले होते. बंगालची फाळणी झाली होती 1905ला. त्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनामध्ये मुद्दे मांडण्यात आले होते. ओके, निषेध केला होता बंगालच्या फाळणीचा, जे की लॉर्ड कर्झन यांनी केली होती. 1906 दादाभाई नौरोजी, ग्रँड ओल्ड मॅन म्हणू आपण त्याला. ओके, आर्थिक काय लुटीचा सिद्धांत मांडला होता त्यांनी, म्हणून हे महत्त्वाचे व्यक्ती होते आणि सर्वाधिक वयस्कर होते त्यावेळेसचे. ओके, त्यानंतर स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतुसूत्री मांडण्यात आली होती 1906च्या अधिवेशनामध्ये. 1907च्या अधिवेशनामध्ये रासबिहारी बोस किंवा रासबिहारी घोष म्हणू आपण त्यांना. ओके, हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि याच्यामध्ये जहाल गट आणि मवाळ गट यामध्ये फूट पडली होती. यावर क्वेश्चन विचारतात. ते अधिवेशन होते 1907चं अधिवेशन. त्यानंतर 1911 बिशन नारायण दर याच्यामध्ये पहिल्यांदा जनगण मन हे गीत गायला गेलं होतं. त्यानंतर 1916 लखनौ अधिवेशन, जहाल आणि मवाळ गट आणि मुस्लिम लीग हे एकत्र आले होते, ज्यांच्या भानगडी मिटल्या होत्या. ओके, त्यानंतर पाहतो आपण 1917चं अधिवेशन, पहिल्यांदा पहिली महिला म्हणू आपण याला. ओके, पहिली महिला कोणी असो मग ती. ओके, ब्रिटिश असो किंवा भारतीय वंशाची असो, पण पहिल्यांदा महिला जर राहिली असेल तर ॲनी बेझंट राहिली. 1920ला 2 अधिवेशन, एक विशेष आणि एक दरवर्षी जे काँग्रेसचं अधिवेशन होणार ते. त्याच्यामध्ये एका अधिवेशनामध्ये राष्ट्रीय ठराव मांडला आणि दुसऱ्या अधिवेशनामध्ये तो पास केला होता. त्यानंतर बेळगाव, याचे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. बेळगाव, महात्मा गांधी पहिल्यांदा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते, ते म्हणजे 1924चं. त्यानंतर 1925 पाहिलं आपण, सरोजिनी नायडू कानपूरच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या, पहिल्या भारतीय महिला. त्यानंतर 1928 मोतीलाल नेहरू, ओके, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील हे अध्यक्ष झाले होते. 1929चं जे काही आपण लाहोर अधिवेशन पाहतो. ओके, 1929चं लाहोर अधिवेशन हे का महत्त्वाचं आहे? कारण या अधिवेशनामध्ये ओके पहिल्यांदा आपला स्वातंत्र्य दिन सांगितला होता, जे 26 जानेवारी 1930ला साजरा करायचा. आणि त्याच अधिवेशनामध्ये रावी नदीच्या काठी पहिल्यांदा तिरंगा ध्वज आपला फडकवला होता. ओके, त्यानंतर पहा, हे महत्त्वाचे अधिवेशन पाहिले. त्यानंतर 1931 वल्लभभाई पटेल पाहिला आपण, मूलभूत हक्काचा ठराव मांडला होता. ओके, मूलभूत हक्काचा ठराव. ओके, मूलभूत हक्क. ओके, तर पहिल्यांदा आपण काय म्हणू यावर, वल्लभभाई पटेलही पहिल्यांदाच अध्यक्ष राहिले होते 1931मध्ये. 1936 पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, 1938 सुभाषचंद्र बोस हरिपुरा. 1939 सुभाषचंद्र बोस त्रिपुरी अधिवेशन. 1940ला मग पाहतो आपण वेगवेगळ्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू. यावर बरंच डीप घेतलेलं आहे, अजून काही आहे याच्याबद्दल काही क्वेश्चन विचारतात. ओके, जसं जसं आपण लेक्चर होईल एखाद्या वेळेस जर क्वेश्चन आला तर मी अजून तुम्हाला डीपमध्ये हे क्वेश्चन घेऊन जाईल. ओके, पण एवढ्या गोष्टी तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा रिपीट अँड रिपीट वाचत राहा किंवा रिपीट अँड रिपीट हे
पहिले स्लो लेक्चर पहा, नंतर फास्टमध्ये जा. तुमचा 100% जे काही अधिवेशनाचा आपण काय म्हणू राष्ट्रीय सभेचे जे काही अधिवेशन आहे ते तुमचं चांगलं रिवाईज होईल. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे जीएसटी सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्तीवर प्रश्न विचारतात. आता काही महत्त्वाच्या जे काही आहेत ओके, तर आपण घटना दुरुस्तीवर एक विशेष लेक्चर घेऊ. घटना दुरुस्तीवर मी एक विशेष लेक्चर घेऊ जे की पूर्ण काय म्हणू आपण त्याला राज्यघटनेवरच असेल. ओके, विशेष लेक्चर याच्यावर घेणार आहोत मी, जे की पूर्ण काय म्हणू आपण त्याला पूर्णतः घटना दुरुस्तीवर असेल ते. कारण घटना दुरुस्ती कोणत्या करायच्या आणि कोणत्या विचारतात हेच बऱ्याच जणाला माहीत नाही. त्यामुळे आपण पूर्ण 106 घटना दुरुस्ती घासतो. पोलीस भरतीला तेवढा काय डीपमध्ये विचारत नाही. ज्यावेळेस MPSCचं घ्यायचं झालं त्यावेळेस आपण डीपमध्ये घेऊच, पण यामधल्या काही घटना दुरुस्ती आहेत ते पोलीस भरतीसाठी विचारतात. कोणकोणत्या त्याचं मी लेक्चर घेईल. ओके, पहिले आपण 101वी घटना दुरुस्ती पाहू, ही कशाशी संबंधित आहे. तर 101वी घटना दुरुस्ती हीच GST कराशी संबंधित आहे. ओके, GST सेवा कराशी संबंधित जर कोणती घटना विचारली तर 101वी घटना दुरुस्ती आहे. 2016 लागू झाली 2017. GST कर काय सर? GST कर म्हणजे जे काही आतापर्यंत आपले कर होते. ओके, त्याला काय म्हणू आपण अबकारी कर होता, सेवा कर होता, त्यानंतर सीमा शुल्क कर, बरेच काही जे कर होते अप्रत्यक्ष कर ते रद्द होऊन ओके राज्य आणि केंद्राला एकच समवर्ती कर ओके हे लागू केला. तो कोणत्या आहे ना 101व्या घटना दुरुस्तीने. ओके, वस्तू आणि सेवा कर याला म्हणू आपण मराठीमध्ये, जे की GST सेवा म्हणू आपण. ओके, वस्तू आणि सेवा कर प्रत्येक राज्यासाठी वस्तू आणि सेवा कर. ओके, पहिले बऱ्याच प्रकारचे कर होते अप्रत्यक्ष कर म्हणून आपण त्याला अबकारी कर म्हणा, सीमा शुल्क ओके सेवा कर हे रद्द करून टाकले आणि त्यासाठी एकच केंद्र आणि राज्याला एकच कर लागू केला, तो म्हणजे वस्तू आणि सेवा कर, त्याला GST म्हणू आपण. ओके, आणि लागू कधी केला 1 जुलै यावर प्रश्न विचारतात डायरेक्ट. हे राहील तुम्हाला माहीत प्रत्येक प्रश्नामध्ये, पण 2017 किंवा अजूनही येते 1 ऑगस्ट काही ऑप्शन देऊ शकतात. 1 जुलै 2017 संपूर्ण भारतभर लागू झाला, लक्षात ठेवा संपूर्ण भारतभर. ओके, यामध्ये नवीन कलमा ॲड केले. ज्यावेळेस GST कर लागू केला त्यावेळेस त्यांनी कलमा लागू केल्या. ओके, 246A. 246A काय आहे सर? 246A केंद्र आणि राज्य सरकारला ओके केंद्र आणि राज्य सरकार यांना कर आकारण्याचा अधिकार. ओके, समवर्ती बनावा, समप्रमाणात समवर्ती ओके आकारण्याचा अधिकार. लक्षात काही गोष्टी गिचळमेचळ होती पण समजून घ्या. केंद्र आणि राज्य सरकारनं समवर्ती यांना काय म्हणू आपण केंद्र आणि राज्य यांना कर आकारण्याचा अधिकार दिला. कलम 246 नुसार, जे की पहिले वेगवेगळं होतं. ओके, केंद्र काही राज्याच्या ओके वस्तूवर कर आकारेल आणि राज्य सरकार आपल्या राज्यातल्या काही विक्रीवर वस्तूवर कर आकारेल. या प्रकारचा आपण काय म्हणू यांना अधिकार दिला आहे 246 कलमानुसार. त्यानंतर एक महत्त्वाचा कलम ॲड केलेला आहे 269 कलम. 269A काय सांगते आपल्याला? 269 सांगते जे की आंतरराज्यीय व्यापार होईल, एका राज्यातून दुसऱ्या राज्याच्या ज्या वस्तू जातीला त्यावर कर आकारण्याचा अधिकार. आंतरराज्यीय व्यापार, आंतरराज्यीय व्यापार ओके आंतरराज्यीय व्यापार ओके यावर कर आकारण्याचा अधिकार, यावर कर आकारण्याचा अधिकार कोणाला राहील? केंद्र सरकारला राहील. केंद्र सरकारला राहील. त्यानंतर 269 नंतर 279 ही एक कलम ॲड केली. 279A ही कलम कशासाठी असेल सर? ही आहे GST परिषद, वस्तू आणि सेवा कर ही परिषद. ही परिषद काय करेल? वस्तूचे कर ठरवेल, कर आकारेल ओके वस्तूवर.
वस्तूचे कर आकारणे आणि ती लागू करणे प्रत्येक राज्यामध्ये. ओके. कोण करेल? GST परिषद. GST परिषदचा अध्यक्ष कोण राहील? याचा मुख्य कोण राहील? GST परिषदचा अध्यक्ष हे राहील केंद्रीय अर्थमंत्री. कोण राहील? केंद्रीय अर्थमंत्री. सर्व प्रश्न विचारू शकतात, लक्षात ठेवा. पोलीस भरतीच नाही, बाकीचेही सरळ सेवेच्या भरतीसाठी हे विशेष लेक्चर आहे, लक्षात ठेवा. हे प्रश्न विचारतात. केंद्रीय अर्थमंत्री राहतील आणि सदस्य कोण राहतील? सर्व राज्याचे अर्थमंत्री. आपल्या राज्याचे अर्थमंत्री कोण होते? माननीय श्री अजितदादा पवार होते. ओके. तर स्वर्गवासी म्हणू आपण त्यांना. कोण होते? अजितदादा पवार. तर याचे कोण राहील? सदस्य राहतील प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री. ओके. राज्याचे अर्थमंत्री. तर या GSTचे काही प्रकार आहेत पहा, लक्षात ठेवा. इथंच लिहितो, हे काय एवढं काय तुम्हाला नॉलेजसाठी लक्षात ठेवा. CGST राहते, केंद्र सरकारची राहते, सेंट्रल गव्हर्नमेंटची, त्याच्यावर केंद्र सरकार कर आकारते. ओके. त्यानंतर SGST स्टेट GST असते, त्यावर राज्य सरकार कर आकारते. कोणत्या प्रकारचा? राज्याला अधिकार तो दिलेला आहे. हा केंद्राला अधिकार आहे, हा राज्याला अधिकार आहे. त्यानंतर IGST इंटिग्रेटेड GST, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारी, याला म्हणू आपण IGST. ही कलम आहे ती, यावर केंद्र सरकार आकारते कर. आणि एक आहे युनियन टेरिटरी. युनियन टेरिटरी म्हणजे काय? केंद्रशासित प्रदेश. यावर कर आकारण्याचा अधिकार त्या संबंधित केंद्र सरकारला राहील किंवा ओके त्या केंद्रशासित प्रदेशाला राहील. ओके. जसं की राज्याला राज्याचा, केंद्रशासित प्रदेश राहील. हे तुम्हाला इथले काही प्रकार दिसतील. ओके. CGST सेंट्रल, स्टेट, त्यानंतर इंटिग्रेटेड एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, आणि त्यानंतर युनियन टेरिटरी, त्याला काय म्हणू आपण? केंद्रशासित प्रदेश, संघराज्य प्रदेश. आणि काही कर दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे आहे 5%. ओके. कर आकारलेला आहे. दुसऱ्या पेजवर घेतो, चांगलं थोडंच आहे याच्यामध्ये. 5% आहे, त्यानंतर 18% आहे, काही 12% कर रद्द करून. ओके. 5% काही जीवनावश्यक वस्तू आहे, त्यावर काही आकारलेला आहे कर. ओके. काही त्याला काय म्हणू आपण? औषधी वगैरेवर किंवा काही जीवनावश्यक वस्तू. 0% जे आहे त्या अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तू. जे जीवनावश्यक वस्तू आहेत. ओके. अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तू, यावर जीवनावश्यक वस्तू जे काय अत्यावश्यक राहतील, दूध वगैरे, अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत अत्यावश्यक. तर याच्यामध्ये 0% जे काही गोष्टीवर आकारलेला आहे, कर नाही आहे. ओके. आकारलेला आहे. ओके. आकारलेला आहे. आणि 5% औषधी किंवा महत्त्वाच्या काही गोष्टी असतील. 18% जे काही आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू, पहिले 12% होतं त्याचा याच्यामध्ये घातलेला आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणू आपण त्याला, फ्रीज वगैरे अशा काही गोष्टी. ओके. इलेक्ट्रॉनिक वस्तू. ओके. त्यानंतर पहा 28% डायरेक्ट आहे. 28% काय? चैनीच्या वस्तू आपण म्हणू. चैनीच्या म्हणजे अशा महागड्या. त्याच्यामध्ये काही महागड्या गाड्या म्हणू आपण, कार. ओके. महागड्या कार, काही थंड पेय. ओके. महागड्या 4 व्हीलर म्हणू आपण, गाड्या म्हणू आपण त्याला, यावर 28%. त्यामधून तंबाखू, जे काही असे पदार्थ आहेत, तंबाखूजन्य पदार्थ. ओके. आणि त्यानंतर काय? थंड पेय वगैरे, याच्यावर 28% आहे. तर 3 प्रकारचे कर आहेत सध्या. 12 आणि हे कट केले आहेत काही कर, त्याच्यामध्ये समाविष्ट केला. 12 याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूवर आहे, बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर 18% बनवू आपण. सिमेंट उद्योग बनवू आपण त्याच्यामध्ये. ओके. सिमेंट उद्योग. ओके. सिमेंट उद्योग. त्यानंतर बघा कोणती घटना दुरुस्ती विचारलेली आहे आपल्याला. त्यानंतर घटना दुरुस्ती विचारलेली आहे 102वी घटना दुरुस्ती. 102वी घटना दुरुस्ती माहीत पाहिजे आपल्याला. ओके. 102वी घटना दुरुस्ती होती राष्ट्रीय मागासवर्ग आयोग. 102व्या घटना दुरुस्तीने काय केलं? 2018 राष्ट्रीय मागासवर्ग आयोग. जो राष्ट्रीय मागासवर्ग आयोग जो होता, पहिले कायदेशीर एक संस्था होती, वैधानिक. ओके. तर
या घटना दुरुस्तीने 102व्या घटना दुरुस्तीने तिला काय म्हणू आपण, संविधानिक एक काय म्हणू आपण त्याला चौकटीमध्ये बसवलेला आहे, एक संविधानिक अधिकार दिला. जसं की राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आपण काय म्हणू, जसं की राष्ट्रीय सी आयोग आहे, अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जमाती आयोग आहे, त्याच प्रकारे काय म्हणू आपण राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक एक आयोग म्हणून नेमण्यात आला आहे. ओके, घटनात्मक. ओके ओके याला आपण काय म्हणू, संविधानिक अधिकार दिला एक घटनात्मक संविधानिक अधिकार. ओके, 338B नुसार कलम कोणतं ॲड केलं, 338B. ओके, या कलमानुसार याला आपण काय म्हणू, घटनात्मक अधिकार दिला. कशाला, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला. कोणत्या घटना दुरुस्तीनं, 102व्या घटना दुरुस्तीनं. पहिले काय होता, हे फक्त एक कायदेशीर आयोग होता. 102व्या घटना दुरुस्तीनं काय केलं आपण, याला घटनात्मक संविधान चौकटीमध्ये आपण याला बांधून घेतलेला आहे. त्यानंतर पहा 103वी घटना दुरुस्ती. 103वी घटना दुरुस्ती विचारतात. 103वी घटना दुरुस्ती काय आहे, 103वी घटना दुरुस्ती आहे त्याला काय म्हणू आपण, जे काही ओपन, जे काही त्याला काय म्हणू आपण जनरल वर्ग आहे, ओपन कॅटेगरीतला. ओके, यांना आरक्षणासंबंधित आहे, लक्षात ठेवा. मग यांना कोणतं आरक्षण, जेही गरीब म्हणू आपण ज्याला काय म्हणू आपण, एक 8 लाख याच्यामध्ये काही रचना दिलेल्या आहेत, त्याला काही एक त्याला काय म्हणू आपण बांधून ठेवलेलं आहे. कोणत्या याच्यामध्ये, नियम आणि अटीमध्ये. 103वी घटना दुरुस्ती पहिले लक्षात ठेवा, ही होती EWS साठी. ओके, याहून एक नवीन वर्ग तयार केला EWS. ओके, इकॉनॉमिकली वीक त्याला काय म्हणू आपण हे वर्ग. ओके, आणि जो वर्ग आर्थिक बाबीमध्ये मागासलेला आहे, ओके, गरीब आहे, त्यांना आरक्षण देणे. आणि तो कोणता राहील, SC ST वगळून राहील, लक्षात ठेवा. SC आणि STचा काही याच्यात संबंध नाही, ओपन कॅटेगरी म्हणू आपण त्याला. त्यांच्यासाठी एक गरीब काय म्हणू ओपन व्यक्तीसाठी ही एक 103वी घटना दुरुस्ती होती. याच्यामध्ये नियम आणि अटी काय होत्या पहा. याच्यामध्ये नियम काय होता की त्यांचं उत्पन्न, महत्त्वाची अट होती की उत्पन्न हे 8 लाखाच्या आत असावं. उत्पन्न काय असावं, 8 लाखाच्या आत, 8 लाख रुपयाच्या आत. ओके, 8 लाख रुपयाच्या आत यांचं उत्पन्न पाहिजे. जर 8 लाखपेक्षा जास्त असेल तर ते EWS मध्ये बसणार नाही त्यांचं आरक्षण. ओके, आणि हे आरक्षण कशासंबंधी होतं, शैक्षणिक आणि नोकरीसाठी, या लक्षात ठेवा. पुन्हा राजकीय येणार नाही इथे. बऱ्याच जणांना राजकीय शैक्षणिक आरक्षणच माहीत नाही, शैक्षणिक आणि नोकरी संबंधित होता, लक्षात ठेवा. कारण यांच्या गरिबीमुळे यांना काही नोकऱ्या वगैरे शिक्षण हे घेता येत नव्हतं, म्हणून हे केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली आणि त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून दिला. तर 8 लाख उत्पन्न ज्यांचं कमी आहे, 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी. ओके, 8 लाख रुपयापेक्षा उत्पन्न कमी, 8 लाखापेक्षा. ओके, डायरेक्ट करतो समजून घ्या तुम्ही. 8 लाखापेक्षा कमी ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना, हे चौकटीमध्ये बसलं. त्यानंतर 5 एकरपेक्षा यांना जास्त जमीन नाही पाहिजे. 5 एकरपेक्षा जमीन नाही, 5 एकरच्या आत जमीन, 5 एकरपेक्षा जास्त नाही. ओके, 5 एकरपेक्षा कमी जमीन, कमी जमीन. आणि हे SC ST मध्ये वर्गामध्ये मोडले नाही पाहिजे, तिसरा नियम. कारण SC आणि ST ओके यांना वेगळं आरक्षण आहे. SC ST मध्ये हे नसले पाहिजे, हे लाभधारक. ओके, कोणते EWS वाले. ओके, तर जे काही आर्थिक परिस्थितीमुळे मागासलेले आहेत, ओके, त्यांच्यासाठी 101वी घटना दुरुस्ती केली, त्याला EWS म्हणून. ओके, पहा. त्यानंतर पेज आहे की नाही पाहू द्या मला, नाही. तर याच्यावरच आपण लिहू 104वी घटना दुरुस्ती. 104वी घटना दुरुस्ती पहा. 104वी घटना दुरुस्ती काय आहे पहा. 104वी घटना दुरुस्ती आहे अनुसूचित जाती. ओके, त्याला काय म्हणू आपण, SC आणि ST. SC आणि ST साठी राजकीय आरक्षण अजून 10 वर्षांनी वाढवणे. ओके, हे राजकीय आरक्षण संबंधी, ST आणि STच्या राजकीय आरक्षण वाढवण्यासंबंधित. राजकीय आरक्षण अजून 10 वर्षांनी वाढवणे, अजून 10 वर्षांनी वाढवणे. ओके, वाढवणे.
सर कधीपर्यंत मग हे राहील 25 जानेवारी 2030 पर्यंत हे आरक्षण राहील. बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण राजकीय आरक्षण, ओके, राजकीय, शैक्षणिक आणि नोकरीमधलं आरक्षण वेगळं आहे, हे समजून घ्या पहिले. तर राजकीय आरक्षणाची जी काही मर्यादा होती ती फक्त 1900 काय म्हणू आपण, राज्यघटना लागू झाल्याच्या दिवसापासून, राज्यघटना कधी लागू झाली 26 जानेवारी 1950 पासून ते 25 जानेवारी 1960 पर्यंतच होती, लक्षात ठेवा. ओके, कधी होती 1960 पर्यंतच. ओके, तर ही पुन्हा 10 वर्षानं वाढवण्यात आली. ओके, ती पहिली 8वी घटना दुरुस्ती होती. मग 8वी घटना दुरुस्ती झाली, 23वी घटना दुरुस्ती झाली, 45वी घटना दुरुस्ती झाली, 65वी घटना दुरुस्ती झाली, 79वी घटना दुरुस्ती झाली, 95वी घटना दुरुस्ती झाली, त्यानंतर 104वी घटना दुरुस्ती झाली. ओके, हे 80 वर्षाचा जवळपास आता हे 90 वर्षावर गेलेलं आहे. म्हणजे वाढून हे राजकीय पक्षांनी त्यांच्या स्वतःच्या मोबदल्यासाठी घेतलं, कारण SC आणि STचं त्यांना काय पाहिजे, वोटिंग पाहिजे म्हणून हे वाढवत गेलेलं आहे. हे अजून किती वर्ष झालेले गॅरंटी नाही. आता काय 25 वर्ष म्हणजे 25 जानेवारी आपलं 10 वर्षांनी म्हणजे 25 जानेवारी 1930 पर्यंत हे आरक्षण राहील. कोणतं, SC आणि ST यांचं राजकीय आरक्षण. त्यानंतर या घटना दुरुस्तीने एक महत्त्वाची गोष्ट केली, अँग्लो इंडियन हे काढून घेतलं, लक्षात ठेवा. अँग्लो इंडियन जी गोष्ट होती, अँग्लो इंडियन काय, एक तर भारताची आई पाहिजे, मग फॉरेनचा बाप पाहिजे, किंवा फॉरेनची आई भारताचा वडील, मग यांना प्रतिनिधित्व असावं म्हणून राष्ट्रपती हे लोकसभेमध्ये हे 2 अँग्लो इंडियन पाठवत होते आणि प्रत्येक राज्याचा एक विधानसभेचा आमदार म्हणून कोण पाठवत होते, राज्यपाल. पण ही घटना दुरुस्ती काय केलं आपण, यानुसार, ओके, या 104व्या घटना दुरुस्तीनुसार अँग्लो इंडियन यांचं जे काही आरक्षण आहे हे रद्द केलं. ओके, यांना हे 2 जे राष्ट्रपती पाठवायचे लोकसभेमध्ये ते रद्द केलं आणि विधानसभेचं पण रद्द केलं. तर 104वी घटना दुरुस्ती समजून घ्या, लक्षात ठेवा. 105वी घटना दुरुस्ती काय आहे सर, 105वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. पहिले आता लिहिलं किंवा नाही लिहिलं तर लक्षात ठेवा, जे काय राज्य राहील तर राज्यामधल्या व्यक्तींना ओबीसीचा अधिकार, म्हणजे ओबीसी कोण आहेत हे ठरवण्याचा अधिकार 102व्या घटना दुरुस्तीनं काढला होता, लक्षात ठेवा. 102व्या घटना दुरुस्तीनं काय केलं होतं, ओबीसी कोण आहेत, ओबीसी कोणत्या जाती आहेत हे केंद्र सरकार सांगेल, राज्य सरकार नाही. ओके, कोण सांगेल, केंद्र सरकार सांगेल, राज्य सरकार सांगणार नाही. असं कोणत्या घटना दुरुस्त केलं, 102व्या. ओके, राज्य सरकार सांगणार नाही, त्यांना अधिकार नाही, हा अधिकार काढून घेतला राज्यांचा. ओके, फक्त केंद्र सरकार ठरवत कोणत्या जाती ओबीसी मध्ये येतील, अदर बॅकवर्ड क्लासमध्ये. ओके, राज्य सरकार सांगणार नाही. पण 105व्या घटना दुरुस्तीनं काय केलं, हा अधिकार जो 102व्या घटना दुरुस्तीनं काढला होता राज्याचा, तर राज्यांना तो अधिकार दिला की तुमच्या राज्यातले ओबीसी तुम्ही काय करू शकता, कोणती जात ओबीसीमध्ये अदर बॅकवर्डमध्ये येईल हे तुम्ही तुमच्या राज्यामध्ये ठरवू शकता. राज्यांना अधिकार पुन्हा बहाल केला. ओके, 105व्या घटना दुरुस्तीनं ओके बहाल केला. कळायलं ना. ओके, फास्ट होत असेल तर थोडा स्पीड कमी करून घ्या. 105वी घटना दुरुस्ती काय सांगते की ओबीसी, ओके, इतर मागासवर्ग ठरवण्याचा अधिकार हे राज्यांना पूर्ण बहाल केला होता, 102व्या घटना दुरुस्तीनं काढला होता. आता एक महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे. ओके, नारी शक्ती वंदन म्हणू आपण त्याला. ओके, 106वी घटना दुरुस्ती जी अजून लागू नाही झाली, ती लागू होईल 2026चा परिसीमन आयोग लागू होईल, जनगणना होईल त्यानंतर. 106वी घटना दुरुस्ती काय आहे, 106वी घटना दुरुस्ती आहे लोकसभा, काय, लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण, महिलांना 33% आरक्षण. कुठे, लोकसभा आणि राज्यसभा, बाकी लोकसभा आणि विधानसभा, राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये नाही. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने आपल्याला माहित आहे 1993 आणि 94ला. ओके, त्यानंतर आपण काही परिशिष्ट पण ऍड केलेले आहे. ओके, 9व आणि 10व, ज्या परिशिष्टामुळे आपण काय केलेलं आहे की 10व आणि 11व पंचायत राज संबंधी आपण त्यांना काय केलेलं आहे, अधिकार दिलेले आहेत,
आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांना 50% आरक्षण आहे. ओके, पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, इथे आरक्षण आपण आधीच 73व्या घटना दुरुस्तीने दिलेलं आहे. ओके, पण 106वी घटना दुरुस्ती काय सांगते की महिलांचा सहभाग राजकारणामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये असला पाहिजे. कारण 1950 मध्ये आपण जे 14 महिला पाहतो फक्त खासदार, त्या आताही काय तेवढ्या नाहीत. 82 ते 84च्या घरातच आहेत 2024च्या नुसार. तर हे आकडा वाढला पाहिजे. ओके, कारण 543 पैकी जर 82 स्त्रिया जर फक्त खासदार असतील, संसदेच्या सदस्य असतील, तर हे शोकांतिका आहे. कारण स्त्री घडली तर देश घडेल. ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे BJP सरकारचं धोरण पण आहे की महिलांसाठी विशेष बऱ्याच त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत. ओके, महाराष्ट्र सरकार म्हणा किंवा इतर सरकारमध्ये काही योजना महिलांच्यासाठी लागू आहेत चांगल्या प्रकारे. तर 106वी घटना दुरुस्ती काय करते, महिलांना 33% आरक्षण देते. कुठे? लोकसभा आणि राज्यसभामध्ये. कुठे? लोकसभा आणि विधानसभामध्ये, राज्यसभामध्ये नाही, राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये नाही. मग महिलांना आरक्षण कुठं कुठं लागू झालं? महिलांना आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, ओके, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, त्यानंतर जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो आणि महानगरपालिका असो, इथे आपण महिलांना आधीच आरक्षण दिलेलं आहे 1993 आणि 94ला. पण त्याच्यानंतर 106वी घटना दुरुस्ती अजून लागू व्हायची राहिलेली आहे. 2026-27ला लागू होईल किंवा पुढील निवडणुकामध्ये याचं ओके हा आपल्याला दिसेल 33% आरक्षण. आणि जे काय अनुसूचित जाती आणि अनुसूचित महिला आहेत त्यांना या 33% मधलं आरक्षण त्या लोकसंख्येच्या प्रमाणात देण्यात येईल. लक्षात ठेवा, काही जर जिल्ह्यामध्ये त्यांची संख्या जर जास्त असेल तर त्या लोकसंख्येप्रमाणात. ओके, तर हे आरक्षण असेल म्हणजे आरक्षणाधिक आरक्षण म्हणू आपण त्याला. ते 106वी घटना दुरुस्ती नारी शक्ती वंदनसाठी आहे. लक्षात ठेवा. ओके, नारी शक्ती सशक्तीकरण म्हणू किंवा राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग वाढला पाहिजे यासाठी एक जबरदस्त घटना दुरुस्ती म्हणून आपण 106वी घटना दुरुस्ती ही सरकारने केलेली आहे, जी अजून लागू झाली नाही पण लागू होईल. ही घटना दुरुस्ती झालेली आहे. ओके, त्यानंतर पहा बऱ्याच महत्त्वाच्या घटना दुरुस्ती घेतल्या आपण सुरुवातीच्या, जे की आता सध्या लेटेस्ट म्हणू आपण चालू घडामोडीच्या. कोणकोणत्या? 101वी घटना दुरुस्ती जे विक्री आणि सेवा कराबद्दल आहे. ओके, वस्तू आणि सेवा कर. त्यानंतर आबकारी कर म्हणा, सीमा शुल्क कर म्हणा, सेवा कर म्हणा, हे कर रद्द झाले आणि त्या कराच्या जागी एकच कर आणला. तो केंद्र आणि राज्य सरकारला समांतर काय म्हणू आपण वसूल करण्याचा अधिकार देतो. ओके, तर बाकीचे कर रद्द केले आणि GST एकच कर रद्द लागू केला 101व्या घटना दुरुस्तीनं 1 जुलै 2017मध्ये. ओके, त्यानंतर काही कलम ॲड केले आपण पाहिले. कलम 246 एक कलम काय सांगते, राज्य आणि केंद्र सरकारला एकच कर आकारण्याचा अधिकार दिला. 279वी आपण कलम पाहतो. त्यानंतर काय केलं आपण, GST परिषद केली. GST परिषदचा अध्यक्ष पाहिला आपण कोण राहते, GST परिषदचा अध्यक्ष राहतो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत सध्या. ते काय राहतील या GST परिषदेच्या अध्यक्ष आहेत आणि कर आकारण्याचा, कर ठरवण्याचा अधिकार या GST परिषदेला आहे. मग या GST परिषदेचे सदस्य कोण असतात? प्रत्येक राज्याचे काय म्हणू आपण त्याला अर्थमंत्री हे याचे सदस्य असतात. त्याआधी 1900 काय म्हणू आपण 69वी घटना दुरुस्ती कशाबद्दल आहे? IGST इंटिग्रेटेड GST मध्ये आंतरराज्यीय व्यापारावर कर आकारण्याचा, म्हणजे एका राज्यातून महाराष्ट्रातून गोव्यामध्ये जर काही माल जात असेल तर त्यावर कर कोण आकारेल? एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असेल तर तो कर आकारतो केंद्र सरकार. लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारू शकतात डीपमध्ये गेल्यावर. त्यानंतर पहा आपण महत्त्वाचं पाहिलं 102वी घटना दुरुस्ती. 102वी घटना दुरुस्ती आपण पाहिली. त्यानंतर एक कर सांगितले मी, अत्यावश्यक वस्तूवर 0 आहे, औषधी वगैरे काही अत्यावश्यक गोष्टी असतील त्यावर 5% आहे. 18% इलेक्ट्रॉनिक वस्तू, सिमेंट उद्योग याच्यावर आहेत. 28% चैनीच्या वस्तू म्हणजे महागड्या वस्तू, महागड्या गाड्या, तंबाखूजन्य पदार्थ, ओके, थंड पेय ओके यावर आहेत. त्यानंतर 102वी घटना दुरुस्ती राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक स्थान दिले. पहिले फक्त एक कायदेशीर होता तो, ज्या प्रकारे SC आणि STला जे कायदेशीर घटनात्मक अधिकार दिलेले आहेत त्या प्रकारे आपण आता काय केलं 338 म्हणा किंवा 338A नुसार जे काय अधिकार दिले आपण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला, तसेच 338B नुसार ओके काय आपण अधिकार दिले, काय दिला अधिकार आपण राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला दिलेला आहे. आणि यानंतर 342 ही कलम आपण राष्ट्रपतीला दिलेली आहे. ही कशासाठी दिलेली आहे? 342 ही राष्ट्रपतीला त्या राज्यातील मागासवर्ग ठरवण्याचा अधिकार दिला आहे. ओके, त्यानंतर पहा 100 कितवी घटना दुरुस्ती पाहिली आपण 3वी, जे काही EWS आहे
ओके, जे काही सर्वसाधारण गट आहे, ओपन गट आहे, ज्यांना आरक्षण नव्हतं, त्यांना आर्थिक जे काही मागासलेपण आहे, या आर्थिक जे काही परिस्थितीनं मागासलेले लोक आहेत त्यांना ओपन कॅटेगरी, या लक्षात ठेवा, सर्वसाधारण जी कॅटेगरी म्हणतो आपण त्यांना 10% आरक्षण लागू केलेलं आहे, लक्षात ठेवा. इथं लिहायचं राहिलं आहे 10% आरक्षण. मग हे 10% आरक्षण कुठं सर? शैक्षणिक आणि नोकरीमध्ये, या लक्षात ठेवा, राजकीय नाही. मग यांना काही अटी आहेत, तर यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा आहे, यांना जमीन 5 एकरच्या कमी पाहिजे आणि हे SC आणि ST यांचं लाभधारक नसले पाहिजे, प्युअर ओरिजिनल ओपन पाहिजे. ओके, मराठा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहतो त्या प्रकारचा गट आपल्याला याच्यामध्ये लागेल, ओपन. त्यानंतर आपण पाहिलं 104वी घटना दुरुस्ती. 104वी घटना दुरुस्ती SC आणि ST यांचं राजकीय आरक्षण वाढवण्यासंबंधी. हे आरक्षण 1950 पासून वाढतच आहे, 60 पासून, सॉरी 59 पासून. तर 8वी घटना दुरुस्ती, 42वी, अशा काही 45वी घटना दुरुस्त्या, 23वी घटना दुरुस्त्या, अशा घटना दुरुस्त्या होत 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 राष्ट्रीय जे काही SC STचं आरक्षण आहे हे जवळपास 90 वर्षांनी वाढवलं आहे. ते फक्त राज्यघटनेमध्ये 10च वर्षांनी होतं SC आणि STचं. आणि या घटना दुरुस्तीवर महत्त्वाचा प्रश्न विचारतात, जे की अँग्लो इंडियन यांचं आरक्षण रद्द केलेलं आहे. ओके, अँग्लो इंडियन मी सांगितलं तुम्हाला, जे की राष्ट्रपती, लोकसभेमध्ये 2 आणि राज्यपाल, विधानसभेमध्ये 1 या गटाचा एक व्यक्ती किंवा अँग्लो इंडियन व्यक्ती पाठवल्या जायचा, तो आता रद्द आहे, तो आता पाठवल्या जात नाही. त्यानंतर आपण पाहिलं 106वी घटना दुरुस्ती महत्त्वाची. तर ती घटना दुरुस्ती होती 105वी घटना दुरुस्ती. पहा, राज्यांना अधिकार केलेला आहे OBC ठरवण्याचा, की राज्यामधली कोणती जात OBC मध्ये येऊ शकते, अदर बॅकवर्ड क्लासमध्ये. तर हे राज्याचा अधिकार पहिले 102व्या घटना दुरुस्तीनं काढला होता, तो केंद्राला दिला होता, पण पुन्हा पूर्ववत केला 105व्या घटना दुरुस्तीनं. त्यानंतर 106वी घटना दुरुस्ती. 106वी घटना दुरुस्ती काय आहे? महिलांना 33% आरक्षण लागू करणे. कुठे? लोकसभा आणि राज्यसभेमध्ये. ओके, सॉरी, लोकसभा आणि विधानसभेमध्ये. राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये हे आरक्षण नाही. ओके, आणि या 33%मधूनच SC आणि ST या समाजामधील लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण राहील. तर हे अजून लागू नाही, पण हे परिसीमन आयोग लागू होईल, जनगणना होईल, त्यानंतर हे लागू होईल. खूप डीपमध्ये पाहिलं 101वी घटना दुरुस्ती, 102वी घटना दुरुस्ती, 103वी, 104वी, 105वी पाठ करून घ्या. यावर एक घटना दुरुस्ती 100% पेपरला विचारल्या येईल. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. महात्मा गांधीजी, पोलीस भरती म्हणा कोणता म्हणा, एक क्वेश्चन ठरलेला आहे. महात्मा गांधीजीबद्दल एक क्वेश्चन राहतोच हमखास. चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? नीळ उत्पादन. सोपा आहे, आन्सर सोपा आहे, पण बाकीचेही त्यांचे आपल्याला काय पाहिजेत, त्यांचं उपोषण म्हणा, त्यांचं असहकार चळवळ म्हणा, त्यांचं सविनय कायदेभंग म्हणा, या बऱ्याच गोष्टी गांधीजीबद्दल विचारतात. तर पहिला सत्याग्रह हा नीळ पिकाच्या उत्पादनासंबंधित होता. या प्रश्नाचं उत्तर राहील नीळ उत्पादन. ओके, कलर दुसरा घेऊ आपण. ओके, नीळ उत्पादनासंबंधित आहे, लक्षात ठेवा. कशाबद्दल आहे? नीळ उत्पादनासंबंधित आहे. तर नीळ उत्पादन जे काय ब्रिटिश मळेवाले होते, ब्रिटिश मळेवाले यांना नीळ उत्पादनामध्ये काय करत असेल, जबरदस्ती करत असेल. तर चंपारण्य येते कुठं? बिहारमध्ये. हा लक्षात ठेवा, पहिले लक्षात ठेवा, बिहारमध्ये. तर 3 काठिया पद्धत म्हणतात त्याला. बिहारमध्ये जे नीळ उत्पादनाची सक्ती होती याला 3 काठिया पद्धत म्हणतात. 3 काठिया पद्धत म्हणजे जवळपास 20 पैकी 3 यावर नीळ उत्पादनाची सक्ती होती आणि ही घ्यावंच लागेल. परंतु नीळ उत्पादनाला व्यवस्थित भाव येत नव्हता आणि ही जबरदस्ती ब्रिटिश सरकार भारतीय काय म्हणू आपण शेतकऱ्यावर करत होते आणि यातून बरेच शेतकरी हवालदिल झाले होते. आणि यासाठी रामकुमार शुक्ला, हे लक्षात ठेवा नाव, रामकुमार शुक्ला हे 1916च्या अधिवेशनामध्ये, ओके, हे 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये महात्मा गांधीला भेटले आणि त्यांनी पूर्ण आभीती सांगितली की आम्हाला नीळ उत्पादनासाठी ब्रिटिश सरकार हे जबरदस्ती करत आहे. त्यासाठी महात्मा गांधीजी हे 1917मध्ये ओके कुठे गेले? चंपारण्य इथे गेले आणि नीळ उत्पादनासाठी त्यांनी पहिला, त्याला काय म्हणू आपण, सत्याग्रह केला. ओके, पहिला सत्याग्रह जर भारतातील कोणता असेल
तर तो आहे नीळ उत्पादनासाठी सत्याग्रह. कोणता आहे? पहिला. लक्षात ठेवा, 1917चा पहिला सत्याग्रह कशा संबंधित होता? नीळ उत्पादनाचा संबंधित. ओके, तर नीळ उत्पादनासंबंधित होता पहिला सत्याग्रह. आणि त्यानंतर त्यांनी ही पद्धत 3 काठी या पद्धत रद्द करावं म्हणून त्यांनी बऱ्याच काय म्हणू आपण त्याला सत्याग्रह केले, परंतु ब्रिटिश सरकार ऐकायला तयार नव्हतं. परंतु ज्या प्रकारे बऱ्याच वेळा ब्रिटिश सरकारने त्यांना तिथून हाकलून द्यायचा प्रयत्न केला, परंतु गांधीजी हल्ले नाहीत, कारण भारी नेतृत्व होतं. त्यामुळं ब्रिटिश सरकारनं एक कमिटी नेमली आणि या कमिटीमध्ये स्वतः महात्मा गांधीजीला घेतलं आणि त्या कमिटीने असं ठरवलं की आता ही जबरदस्ती आम्ही करणार नाही. आणि ज्या मुळं काय म्हणू आपण त्यांना शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं ते 25% त्यांचं जे काय होतं ते माफ केलं होतं. ओके, कारण त्यांच्याकडून 25% जे काही कर आकारायला जायचे ते कर आकारण्यावर काय केलं होतं त्यांनी, काय केलं होतं, सूट केला होता तो. कारण याचं फलित काय आहे, जे काही जबरदस्ती होती नीळ उत्पादनावर ती काढून घेण्यात आली होती. हे पहिला सत्याग्रह काय म्हणू आपण महात्मा गांधीचा यशस्वी झाला होता, जो की बिहारमधील चंपारण्यामध्ये होता. ओके, आणि तो कशामध्ये होता? नीळ उत्पादनासंबंधित. ओके, त्यानंतर पहा 1918चा महत्त्वाचा त्यांचा एक खेडा सत्याग्रह आहे. खेडा सत्याग्रह. ओके, खेडा सत्याग्रह. खेडा सत्याग्रह काय होता? हे ओला दुष्काळ कोणताही दुष्काळ कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांना नाही का कर आकारण्यासाठी एक काय म्हणू आपण जबरदस्ती केल्या जायची. आणि त्यातूनच खेडा सत्याग्रहामध्ये महात्मा गांधीनं पहिला सविनय कायदेभंग म्हणावं त्याला. ओके, हा केला आणि त्यातूनच खेडा सत्याग्रहामध्ये जे काही कर आकारले जायचे ते कर रद्द केले. लक्षात ठेवा. ओके, तर 1918चा सत्याग्रह आहे. त्यानंतर 1918चा गिरणी कामगारांचा सत्याग्रह आहे. गिरणी कामगार. ओके, तर गिरणी कामगाराचं एकच म्हणणं होतं की प्लेग सारखी बिमारी आली, त्यानंतर पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं आणि याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी महागड्या झाल्या आणि त्यामुळं आमची पगार वाढ करावी. ओके, गिरणी कामगाराचं म्हणणं काय होतं की आमची पगार वाढ करावी आणि हे काय करायला तयार नव्हते. याच्यातूनच गांधीजींनं पहिल्यांदा उपोषण केलं आणि ओके गिरणी कामगारांना पगार वाढ करावीच लागली. ओके, तर गिरणी कामगाराचा सत्याग्रह पाहतो. त्यानंतर 1919 मध्ये रौलेट ॲक्ट विरुद्ध काय बोलू आपण गांधीजींनी सत्याग्रह केला होता. रौलेट ॲक्ट माहीत असेल तुम्हाला, कारण रौलेट ॲक्टमध्ये काळा कायदा, जबरदस्तीच अटक करायची. ओके, ना वकील ना जामीन ना काहीच कायदाच नव्हता त्यावेळेस. कोणीही जर इंग्रजाविरुद्ध या दलिंदराविरुद्ध जर ब्रिटिशाविरुद्ध बोलत असेल, त्यांच्या विरुद्ध आंदोलन छेडत असेल तर अशा व्यक्तीला धरणे आणि विना चौकशी विना परवाना त्यांना काय करणे, अटक करणे, अशा प्रकारचा एक काय म्हणू आपण काळा कायदा, गांधीजींनी त्याला काळा कायदा म्हटलं होतं. यावरही गांधीजींनी काय म्हणू आपण त्यांना सत्याग्रह केला. त्याचा 1920 महत्त्वाचा गांधीजीचा आहे. ओके, 1920 काय? असहकार चळवळ. असहकार चळवळ यावर प्रश्न विचारतात. असहकार चळवळ काय आहे सर? असहकार चळवळ म्हणजे गांधीजीचं काय म्हणू आपण स्वराज्य स्वदेशी जे काही आहे स्वतःच वापरायचं, स्वराज त्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या शाळेवर, त्यांच्या महाविद्यालयावर, त्यांच्या वस्तूवर हे बहिष्कार करायचा. अशा प्रकारचं एक असहकार स्वदेशीचा स्वीकार करायचा. आणि असहकार चळवळ म्हणजे जबरदस्त काम झालं होतं. परंतु चौरी चौरा हत्याकांडने, चौरी चौरा हत्याकांड लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारतात. चौरी चौरा हत्याकांड जो घडलं, या हत्याकांडमुळे ओके हत्याकांडमुळे ह्या असहकार चळवळ मागे घेतली. ओके, असहकार चळवळ मागे घेतली. असहकार चळवळ मागे घेतली कारण गांधीजीला अहिंसा मान्य नव्हती. याच्यामध्ये जवळपास 22 पोलीस, एक पोलीस अधिकारी, ओके 22 पोलीस, एक पोलीस अधिकारी, ओके, आणि 3 सामान्य जनता, 3 व्यक्ती मृत्युमुखी पडले होते. कारण चौरी चौरा हत्याकांड इथे म्हणजे शांती मोर्चा जात होता आणि शांती मोर्चावर ब्रिटिशवाल्यांनी हल्ला केला आणि यातूनच चिडून पोलीस चौकीत जाळले आणि या पोलीस चौकीमध्ये जवळपास 22 पोलीस काय म्हणू आपण त्याच्यामध्ये ठार झाले. एक पोलीस अधिकारी मृत्यू पावला आणि 3 व्यक्ती मृत्यू पावले. ओके, तर अशा या घटनेनं हवालदिर होऊन काय केलं, महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेतली. त्यानंतर 1923ला आपण पाहतो
ओके 1923ला यातूनच आपण पाहतो की चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केला होता. ओके याच्याबद्दल याच घटनेमुळे स्वराज्य पक्ष. ओके चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी. ओके यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर आपण डायरेक्ट पाहतो 1924च्या राष्ट्रीय अधिवेशनाचे प्रथम अध्यक्ष ते झाले होते. आपण याच्या आधी पाहिलं 1924च्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते महात्मा गांधी पहिल्यांदाचा. ओके अधिवेशनाचे अध्यक्ष राष्ट्रीय सभेच्या अधिवेशन म्हणजे राष्ट्रीय सभेचं अधिवेशनाचे अध्यक्ष. ओके त्याच्यानंतर आपण पाहतो की महात्मा गांधी 1930चं काय म्हणू आपण मिठाचा सत्याग्रह केला त्यांनी. ओके सविनय कायदेभंग मिठाचा सत्याग्रह. तर मिठाचा सत्याग्रह जो केलेला आहे त्यांनी तो कधी यावर प्रश्न विचारताना डिटेल 12 मार्च 1930 पासून त्यांनी सुरुवात केली होती. 1930 पासून. ओके किती सहकारी होते याच्यामध्ये त्यांचे तर या सत्याग्रहामध्ये 38 सहकारी होते लक्षात ठेवा. ते त्यांच्यासोबत पैदल चालले होते बारामती त्याला काय म्हणून बारामती म्हणालो साबरमती ते दांडीपर्यंत. तर हे जवळपास 12 मार्च 1930 पर्यंत गेले होते. तर हे अंतर होतं साबरमती ते काय म्हणू आपण साबरमती ते दांडी हे अंतर होतं जवळपास 285 किलोमीटर. ओके 285 ते 290 किलोमीटर. ओके तर एवढं ते चालत गेले. हे चालायला जवळपास त्यांना 24 दिवस लागले. किती दिवस 24 दिवस. ते 5 एप्रिल या दिवशी दांडी येथे पोहोचले आणि 6 एप्रिलला हा त्यांनी मीठ हातात घेऊन कायदा मोडला. ओके सविनय कायदेभंग म्हणून आपण त्याला 6 एप्रिलला मिठाचा कायदा मोडला. मिठाचा जो कायदा होता ओके तो मोडला. पहिले विनंत्या केल्या तरी त्यांनी मान्य केला नाही. अखिला गांधींना आपलं शस्त्र उचललं आणि मिठाचा कायदा मोडण्यासाठी त्यांनी एवढा मोठा दांडी यात्रा घडवून आणली मोडला. ओके मिठाचा कायदा मोडला. त्यानंतर त्यांच्या गांधी आयर्विन करार विचारतात 1931चा एप्रिल मिठाचा 6 एप्रिलला काय केलं मिठाचा कायदा मोडला. ओके त्यानंतर गांधी आयर्विन करार विचारतात. ओके 1931चा गांधी आयर्विन करार. ओके गांधी आयर्विन करार काय सर गांधी आयर्विन करार की मी 1932च्या कोणते जे काही 1932चे जे काही हे होतं त्याला काय म्हणू आपण त्या याच्यामध्ये सहभागी होईल. मला काय नाव आठवण्यात जात आहे 1932 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिन्ही याच्यामध्ये गोलमेज परिषद 1932च्या गोलमेज परिषदेमध्ये मी सहभागी होईल यासाठी गांधी आयर्विन करार झाला. ओके आणि 1932मध्ये पुणे करार झाला. पुणे करार काय पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्याबद्दल झाला. हे लक्षात तुम्हाला माहीत असेल डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला होता. ओके महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला होता. कासाठी झाला होता ओके पुणे करार कारण बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं दलितांसाठी वेगळा मतदारसंघ हवा आणि या गोष्टीला महात्मा गांधीचा काय म्हणतो आपण त्याला सपोर्ट नव्हता किंवा याच्या विरोधात होते महात्मा गांधीचं म्हणणं होतं की बऱ्याच जे काही जाती आहेत बरेच धर्म आहेत ते पुन्हा या गोष्टीची मागणी करतील की आम्हालाही वेगळा मतदारसंघ लागतो. परंतु या गोष्टीमुळे भारताचे तुकडे होतील आणि गांधीजींना मान्य नव्हतं म्हणून त्यांनी येरवडा तुरुंगात या मागणीला विरोध म्हणून येरवडा तुरुंग पुणे ओके येरवडा तुरुंग पुणे इथे आमरण उपोषण केलं. लक्षात ठेवा डायरेक्ट तुम्ही जर मागे नाही घेतलं तर मरून जातो मी. आमरण उपोषण. मग याच गोष्टीमुळे बाबासाहेबांनी जो काही त्यांचा हट्ट होता वेगळ्या मतदारसंघाचा तो मागे घेतला. हे पण 1932च्या पुणे करारामध्ये विचारतात. त्याच्यानंतर 1942चा चले जाव चळवळ 1942 ती चले जाव चळवळ चले जाव आंदोलन मला चले जाव चळवळ करेंगे या मरेंगे ओके हे महात्मा गांधी नारा दिला आणि याच्यातून आपल्याला याच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी खूप हे महत्त्वाचं आंदोलन झालं लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांचे काही महत्त्वाचे वृत्तपत्र आहेत. ओके त्यांचं महत्त्वाचं वृत्तपत्र म्हणजे यंग इंडिया. ओके वृत्तपत्रे यंग इंडिया
इंडियन ओपिनियन आहे, दक्षिण आफ्रिकेमध्ये चालू गेलो त्यांनी. काय इंडियन ओपिनियन, इंडियन ओपिनियन. त्यानंतर हरिजन, जे काही दलित वर्ग होता त्यांच्यासाठी केलं होतं. हरिजनाला हरी म्हणजे देव आणि जन म्हणजे हरी, देवाची जनता, देवाचे लोक म्हणून त्यांनी हरिजन एक वृत्तपत्र सुरू केलं होतं. ओके. माझे सत्याचे प्रयोग हे काय त्यांचं गाजलेलं आहे पुस्तक. ओके, माझे सत्याचे प्रयोग. त्यानंतर त्यांचे महत्त्वाचे काही दिवस आहेत जे विचारतात नेहमी प्रश्नाला. एक 9 जानेवारी आहे. 9 जानेवारी का दिवस आहे? गांधीजीशी रिलेटेड, लक्षात ठेवा. 9 जानेवारीला भारतीय प्रवासी दिन आहे. ओके, भारतीय प्रवासी दिन काय आहे? कारण गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून 9 जानेवारी 1915ला भारतामध्ये आले होते. ओके, भारतीय प्रवासी दिन, भारतीय प्रवासी दिन. त्यानंतर त्यांचा दिवस विचारतात. 2 ऑक्टोबर महत्त्वाचा त्यांचा जन्मदिवस. जागतिक अहिंसा दिन आहे, लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण अहिंसेचे पुजारी होतं ते. 200 वर्ष जर माझ्या देशाला जर हिंसेने जर माझ्या देशाला जर स्वातंत्र्य मिळत असेल तर मी 200 वर्ष माझ्या देशाला गुलामीत ठेवतो, कारण मी हिंसा करणार नाही. इतका अहिंसावादी नेता होता तो. जागतिक अहिंसा दिन. ओके, म्हणून आपण पाहिलं असहकार चळवळ त्यांनी मागे घेतली होती. त्यानंतर 30 जानेवारी हुतात्मा दिन. हे त्यांच्याबद्दल काही महत्त्वाचे दिवस आहेत. त्यानंतर त्यांचे राजकीय गुरु विचारतात नेहमी. महात्मा गांधीचे राजकीय गुरु, तर त्यांचे राजकीय गुरु होते गोपाळ कृष्ण गोखले. गोपाळ कृष्ण गोखले. मोहनदास करमचंद गांधी, त्यांच्या आईचं नाव पुतळीबाई, त्यांच्या पत्नीचं नाव काय होतं रे, कस्तुरबा गांधी. असे काही प्रश्न राहतात, पण हे राजकीय गुरु वगैरे याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. बाकी आपण पाहिलं चंपारण्य पाहिला, खेडा पाहिला, अहमदाबादचा गिरणी कामगाराचा पाहिला, 1919चं पाहिलं, खलिपा चळवळ पाहिली आपण. खलिपा नाही पाहिली, पण त्याबद्दल गांधीजींनी त्यांना सपोर्ट केला होता. ओके, खलिपा चळवळ तुम्हाला माहीत असेल. तर त्यामध्ये गांधीजीचं बरंचसं योगदान आहे. 1919चा रौलट ॲक्ट किंवा जालियनवाला बाग हत्याकांड घडला त्यावेळेस त्यांचा विरोध, या गोष्टी पाहिलेल्या. म्हणजे ते पाहिलं ना आपण जालियनवाला बाग हत्याकांड, पण त्यामध्ये गांधीजीची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. ओके, पहा. नंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. बाकी काय पाहिलं पहा या क्वेश्चनमध्ये महात्मा गांधीचं. पहा रे, हे प्रश्न विचारतात. चंपारण्यामधील सत्याग्रह कशा संबंधित होता? नीळ. त्यानंतर नीळ कुठं? चंपारण्य कुठे येते? बिहारमध्ये. 3 काठी या पद्धत म्हणतात त्याला. ओके, तर राजकुमार शुक्ला यांनी पहिले गांधीजीला सांगितली होती ही अभिती. त्यानंतर 1917मध्ये गांधीजी स्वतः तिथे गेले आणि सत्याग्रह केला, आणि त्यातूनच जे काही एक्स्ट्रा कर लावू लागले त्यांना तोही रद्द केला, आणि नीळ उत्पादनाची सक्ती काढून घेतली. तुम्ही तुमच्या पत्राने उत्पादन घेऊ शकता, हे सफलता मिळाली पहिल्याच याला. त्यानंतर 1918ला पाहिला आपण खेडा सत्याग्रह. याच्यामध्ये जे काही दुष्काळ परिस्थितीमुळे किंवा पहिल्या महायुद्धामुळे जे काही लोकांवर हे होतं, संकट आलं होतं, त्यातही ते कर घेत होते ब्रिटिश, तो कर रद्द करण्यासंबंधी होता. त्यानंतर गिरणी कामगारांच्या पगारवाढीसाठी होता, तोही सक्सेस झाला. 1919मध्ये रौलेट ॲक्ट, काळा कायदा त्याला म्हणू आपण. ओके, विना चौकशी विना परवाना कोणत्याही ब्रिटिश विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीला अटक करणे आणि त्यांना डायरेक्ट जेलामध्ये कोंबणे, या प्रकारचा कायदा होता. 1920ची असहकार चळवळ पाहतो, एक खूप महत्त्वाची चळवळ चालली. 1922ला परंतु असं काही घडलं की तिथे त्याला काय म्हणू आपण, चौरी चौरा हत्याकांड घडलं, आणि या हत्याकांडामुळे गांधीजींनी काय केलं, ते चौरी चौरा हत्याकांड काय केलं, चौरी चौरा हत्याकांडामुळे असहकार चळवळ काय केली, स्थगित केली. आणि यातूनच काही लोक बरेच नाराज झाले. त्यातून नाराज होऊन 1923ला स्वराज्य पक्ष स्थापन केला. पुढच्या निवडणुकीमध्ये याला यश पण आलेलं पाहतो आपण. स्वराज्य पक्ष कोण स्थापन केला होता? चित्तरंजन दास. चित्तरंजन दास. प्रत्येक गोष्टीवर प्रश्न आहे, ते मी सांगा ना, तुम्हाला लक्षात ठेवा. चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू, प्रश्न आहे याच्यावर. कोणी केला होता? मोतीलाल नेहरू. लक्षात ठेवा. लेक्चर खूप वाढेल, परंतु लेक्चरमध्ये क्वेश्चन किती होतील हे तुम्ही फक्त पहा. येतच पहा. कोणती पद्धत म्हणायची? 3 काठ्या. झाला क्वेश्चन. कोणा सांगितलं? राजकुमार शुक्ल. चंपारण्य कुठे येते? बिहारमध्ये. 3रा क्वेश्चन.
ओके, कधी झाला? 1917 मध्ये. ओके, कोणता सत्याग्रह? पहिला सत्याग्रह. ओके, कशा संबंधित सत्याग्रह? नीळ संबंधित सत्याग्रह. ओके, त्याच्यानंतर पहा खेडा सत्याग्रह कधी झाला? 1919 मध्ये, 6वा क्वेश्चन. त्याच्यानंतर 1918 मध्ये गिरणी कामगार क्वेश्चन, 7वा प्रश्न. त्याच्यानंतर राऊलेट ॲक्ट, 8वा क्वेश्चन. ओके, 1920चा असहकार, 9वा क्वेश्चन. त्याच्यानंतर 1924च्या अधिवेशनाचे प्रथमतः अधिवेशन महात्मा गांधी होते, त्याच्या आधीच्या प्रश्नामध्ये पाहिला आपण, 10वा क्वेश्चन. 1930चा मिठाचा सत्याग्रह सविनय कायदेभंग म्हणून आपण त्याला, 11वा क्वेश्चन. ओके, त्याच्यामध्ये साबरमतीपासून कधी निघले होते ते? साबरमती आश्रमापासून कितवा क्वेश्चन? 12वा क्वेश्चन. किती सहकारी होते? 13वा क्वेश्चन. 78 किती दिवस लागले? ओके, 14वा क्वेश्चन. किती किलोमीटर होतं? 15वा क्वेश्चन. ओके, कधी पोहोचले? 16वा प्रश्न. कोणत्या दिवशी मिठाचा कायदा मोडला? 17वा प्रश्न. ओके, कोणते वृत्तपत्र लिहिले? 18, 19, 20, 21 क्वेश्चन. ओके, 22, 23, 24, 25 आलं. एवढे क्वेश्चन व्हायले महात्मा गांधीजी. अजूनही बरेच होतात, पण हे पोलीस भरतीच्या हिशोबाने एकदम जबरदस्त. 9 जानेवारी प्रवास दिन, आंतरराष्ट्रीय दिन, आंतरराष्ट्रीय काय म्हणू आपण त्यांना, अहिंसा दिन, हुतात्मा दिन आणि त्यांचे राजकीय गुरु. अजून बऱ्याच गोष्टी आहेत, त्यांचं पूर्ण नाव विरुद्ध नाव हे काही विचारू शकतात. मोहनदास करमचंद गांधी. ओके, पुतळीबाई त्यांच्या आईचं नाव विचारतात. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान, बाकी त्यांचं आश्रम साबरमती आहे, वर्ध्याचा आश्रम आहे, असे काही आश्रम केले होते त्यांनी. स्वदेशा पुरस्कार. ओके, चरखा म्हणून आपण त्याचा काय आहे, आपण ते कपडे बनवायचे. महात्मा गांधीचं पाहतो आपण, कुठे महात्मा गांधीची वर्ध्याला, अशा काही गोष्टी आहेत, त्यावर प्रश्न विचारू शकतात. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान पहा रे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान पेंच कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच, बरोबर, नागपूरमध्ये आहे. पेंच कुठे आहे? नागपूरमध्ये. जवळपास 758 किलोमीटर क्षेत्र आहे, क्षेत्रफळ. ओके, खूप मोठा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामधलं 257 हे महाराष्ट्रामध्ये आहे. 257 कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. ओके, 257 कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये. कुठे कुठे आहे सर हे? म्हणजे एवढं मोठं 758 हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये आहे, लक्षात ठेवा. ओके, मध्य प्रदेशमध्ये. ओके, महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यापासून ते मध्य प्रदेशमध्ये काही जिल्हे येतात त्याच्यामध्ये. ओके, तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि हे जवळपास तुम्हाला सांगतो, वाघ, बिबटे, बिबटे, वाघ, बिबटे, त्यानंतर चितळ, त्यानंतर नीलगाय. ओके, नीलगाय यासाठी प्रसिद्ध आहे. ओके, गवे, हरिण, तर यासाठी हे प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये का अजून एक महत्त्वाचं आहे, सागवानची झाडं लय आढळतात इथं. ओके, सागवान वृक्ष आढळतात इथं. ओके, आढळतात. ओके, तर एवढं डीपमध्ये घ्यायला याचा फायदा करून घ्या मग तुम्ही. आढळतात. ओके, तर 300हून जास्त प्रजाती आहेत त्याच्यामध्ये. पक्षी 300हून जास्त पक्षी प्रजाती आढळतात त्याच्यात. कशामध्ये? चंपारण्य म्हणालो. काय? पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? नागपूर येथे आहे. ओके, 1975ला याला दर्जा भेटलेला, लक्षात ठेवा. काय? पेंच राष्ट्रीय उद्यानाचं. त्यानंतर हे त्याला व्याघ्रचं म्हणून पण एक संवर्धन क्षेत्र म्हणून याला दर्जा मिळालेला आहे. तर 300हून जास्त प्रजाती आहेत पेंच राष्ट्रीय उद्यानामध्ये. त्यानंतर पहा काही महत्त्वाचे राष्ट्रीय उद्याने आहेत. गुगामल राष्ट्रीय उद्यान. गुगामल राष्ट्रीय उद्यान. ओके, गुगामल राष्ट्रीय उद्यान. गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? गुगामल आहे अमरावतीमध्ये. अमरावती. ओके, व्याघ्र संवर्धन क्षेत्र आहे हे बी. त्यानंतर पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? मुंबई उपनगर, बोरीवली. बोरीवली कुठं? मुंबई उपनगर. त्यानंतर पहा, संजय गांधी नंतर पहा नवेगाव. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? गोंदिया. 3 तर विदर्भातलेच झाले, 1 2 आणि ताडोबा. PNJB विदर्भातलंच आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा अंधेरी आहे, ताडोबा अंधेरी म्हणतात त्याला. राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? चंद्रपूर. सर्वात मोठं, सर्वात जुनं 1955चं सर्वात मोठं आणि सर्वात जुने, सर्वात मोठे कोणते? ताडोबा. आणि सर्वात जुने, ओके, सर्वात जुने कोणतं राष्ट्रीय उद्यान? ताडोबा. त्यानंतर पहा चांदोली. चांदोली राष्ट्रीय उद्यान, चांदोली राष्ट्रीय उद्यान. उद्यान नाही, उद्यान. ओके, कुठे आहे? सातारा. 4 जिल्ह्यामध्ये आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि रत्नागिरी. या 4 जिल्ह्यामध्ये आहे. ओके, पाहिलं आपण राष्ट्रीय उद्यान पेंच कुठं आहे? तर नागपूरला आहे. त्यानंतर गुगामल पाहिलं आपण, अमरावतीला आहे. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पाहिलं आपण, बोरीवली मुंबई उपनगरला आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान पाहिलं आपण, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, तर तो आहे गोंदियाला. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा अंधेरी राष्ट्रीय उद्यान, ते आहे चंद्रपूरला. चांदोली राष्ट्रीय उद्यान ते आहे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरीला. ते यावर प्रश्न विचारतात. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये 257 याचं क्षेत्रफळ चौकिमी क्षेत्र आहे. ओके, मध्य प्रदेशमध्ये बी बहुतांश आहे. वाघ, बिबटे, चितळ, निलगाय, गवे, हरिण यासारखे इथं प्राणी आढळतात. त्याला काय म्हणू आपण? सागवान हे वृक्ष बहुतांश आहे तिथं. 300पेक्षा जास्त पक्षी प्रजाती तुम्हाला नागपूरच्या पेंच राष्ट्रीय उद्यानामध्ये दिसतील. बाकीचे अधिवेशन पाहिले, याचा स्क्रीनशॉट काढा आणि यावर प्रश्न विचारतात. गुगामल कुठेला आहे किंवा अमरावतीला कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे, बोरिवलीचं कोणतं राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी कुठे आहे, नवेगाव कुठे आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ओके, ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान. याच्यामध्येही तुम्हाला पाहतो आपण बिबटे आणि वाघ बरेच आढळतात. हे बरेच सफारी करण्यासाठी जगातून लोक इथे येतात. ताडोबा राष्ट्रीय उद्यान खूप पाहण्यासारखं आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये आहे. ओके, हेच तुम्हाला जर दिसलं एकमेव आणि हे, तर हे 2च तुम्हाला 6पैकी दिसतील की हे पश्चिम महाराष्ट्र आणि हे कोकणामध्ये आहे, म्हणजे मुंबईमध्ये आहे. बाकीचे तुम्हाला बाकी विदर्भामध्ये दिसतील. गुगामल दिसेल, नवेगाव दिसेल, चांदोली ताडोबा दिसेल आणि पहा नवेगाव, ताडोबा आणि गुगामल हे तुम्हाला कुठे दिसतील? विदर्भातले दिसतील. आणि पेंच. ओके, 4 राष्ट्रीय उद्यान विदर्भातले आहेत. लक्षात ठेवा, पेपरला प्रश्न विचारतात यावर. पहा, खूपच म्हणजे डीपमध्ये होत आहे, पण फायद्याचं होत आहे तुमच्या. आंतरराष्ट्रीय महिला दिन. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय महिला दिन हा प्रश्न सोपा आहे, बऱ्याच जणांना माहीत आहे, बऱ्याच जणांना येतो बी, कारण महत्त्वाचा दिवस आहे. पूर्ण जगात साजरा होतो हा महिला दिन. 8 मार्च. ओके, 8 मार्च हे आंतरराष्ट्रीय दिन आहे. ओके, महिला दिन. ओके, तर 2 ऑक्टोबर मगाशीच सांगलं जागतिक अहिंसा दिन आहे. पहिले हे ऑप्शनमधले पाहू, बाकी तर मी तुम्हाला महत्त्वाचे सांगणारच आहो. जागतिक अहिंसा. जागतिक अहिंसा म्हणजे काय? महात्मा गांधींचा जन्मदिवस आहे, लक्षात ठेवा. 10 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मूलभूत हक्क दिन. ओके, मूलभूत आपल्याला कलम 13 ते कलम 12 ते कलम 35 पर्यंत दिले आहेत मूलभूत हक्क. मूलभूत हक्क आंतरराष्ट्रीय पण आहे या मूलभूत हक्क दिन. ओके, त्यानंतर 8 मार्च पाहिलं, 2 ऑक्टोबर, 5 जून पर्यावरण दिन आंतरराष्ट्रीय.
पर्यावरण दिन. ओके, काय महत्त्वाचे पहा जानेवारीमध्ये काय आहे ते. 4 जानेवारी 4 जानेवारी आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन. आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन. ओके, त्याच्यानंतर महत्त्वाचा दिवस येतो 10 जानेवारी. 10 जानेवारी याच्यामध्ये येते जागतिक हिंदी दिवस. आंतरराष्ट्रीय हिंदी दिन. जागतिक हिंदी दिवस, हिंदी भाषा दिवस लक्षात ठेवा. ओके, हिंदी दिन. त्याच्यानंतर पहा आपण पाहतो याच्यामधला महत्त्वाचा दिवस म्हणजे 10 जानेवारी नंतर याच्यामध्ये येते 26 जानेवारी जागतिक सीमा शुल्क दिन. जागतिक सीमा शुल्क दिन. ओके, त्यानंतर पहा बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, फेब्रुवारी महिना पहा. फेब्रुवारीमध्ये काय येते 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन. जागतिक पाणथळ दिन प्रश्न विचारतात बरं असं. याच्यामध्ये राष्ट्रीय दिन आहेत. 12 जानेवारी युवक दिन आहे. ओके, 6 जानेवारी पत्रकार दिन आहे. 25 जानेवारी मतदार दिन आहे. ते राष्ट्रीय दिन पाहून घ्या. जागतिक पाणथळ दिन. ओके, 30 जानेवारी हुतात्मा दिन आहे. त्यानंतर 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन. कर्करोग, कॅन्सर. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस. यावर प्रश्न विचारतात. जागतिक रेडिओ दिवस. याच्यामध्ये एक प्रश्न विचारतात राष्ट्रीय दिन म्हणून लक्षात ठेवा. इथं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नाही. तर 28 फेब्रुवारी विचारतात राष्ट्रीय विज्ञान दिन. राष्ट्रीय विज्ञान दिन. आणि अजून याच्यात विचारतात बा 27 फेब्रुवारी राष्ट्रीय मराठी भाषा दिन आहे. लक्षात ठेवा, कुसुमाग्रज यांची जयंती. मराठी भाषा दिन. बाकी जानेवारीचे मी नाही सांगितले. जानेवारीचे बी 12 जानेवारी विचारतात, 6 जानेवारी विचारतात. लक्षात ठेवा. ओके, राष्ट्रीय दिन पाहिलो हे. त्यानंतर पहा मार्च महिन्यातले काय महत्त्वाचे पाहू आपण. 3 मार्च पहा जागतिक वन्यजीव दिन. वन्यजीव विचारणारे घ्यायलो, बाकी दिवस खूप आहेत. ओके, वन्यजीव दिन जागतिक. त्यानंतर डायरेक्ट आपण येऊ पहा 20 मार्च. येथून खूप विचारतात. 20 मार्चला आहे जागतिक चिमणी दिन. जागतिक चिमणी दिन. ओके, दुसरा हा दिवस साजरा करतात जागतिक आनंदी दिन म्हणून. आनंद दिन. ओके, जागतिक आनंदी दिवस. त्यानंतर पहा 21 मार्च जागतिक वन दिन. ओके, जागतिक वन दिन. वन दिन. त्यानंतर पहा 22 मार्च वन आहे. वनात काय राहते? पाणी राहते. मग जागतिक जल दिन. जागतिक काय? जल दिन. ओके,
वन आहे, पहिले चिमणी आहे, चिमणी कुठं राहते वनात, आणि वनात काय राहते पाणी. ओके, एकसारखे दिवस आहेत 20, 21, 22, 23 मार्च. 23 मार्च 23 मार्च काय आहे? जागतिक हवामान दिन. जागतिक हवामान दिन. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन. जागतिक क्षयरोग दिन. ओके. एप्रिल पहा आता, बाकी राष्ट्रीय राहू दे, तुम्ही खूप लंब जाईल ते. राष्ट्रीयवर आपण एखादा लेक्चर घेऊ, एखादा प्रश्न टाकू. तर हे महत्त्वाचे आहेत बरं, हे महत्त्वाचे आहेत म्हणून सांगाल. IMP आहेत, विचारतात, विचारलेले आहेत. ओके. तर 8 मार्च पाहिला आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन. 3 मार्च, 20 मार्च, 21 मार्च, 22 मार्च. एप्रिल पहा, 7 एप्रिल विचारतात त्याच्यामध्ये. WHO ची स्थापना, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. जागतिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य दिन, WHO ची स्थापना झाली होती. ओके, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, जागतिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य दिन. ओके. त्यानंतर पहा, याच्यानंतर विचारतात 22 एप्रिल महत्त्वाचा दिवस आहे. एप्रिल महिन्यात काही महत्त्वाचे दिवस आहेत, पण डायरेक्ट एप्रिल 22वर का जातो मी? वसुंधरा दिन विचारतात, जागतिक वसुंधरा दिन. ओके, जागतिक वसुंधरा दिन. ओके. त्यानंतर पहा, मे महिन्यात जाऊ आपण डायरेक्ट. मे महिना पहा. ओके, 1 मे पहा, आंतरराष्ट्रीय कामगार दिन. आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र दिन आपला. ओके, आंतरराष्ट्रीय कामगार दिन. त्याच्यानंतर पहा, 11 मे तंत्रज्ञान आपलाच दिन आहे. त्यानंतर याच्यामधलं महत्त्वाचं म्हणलं तर 1 मेच मला दिसायला आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे महत्त्वाचा. ओके, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आहे. आपले भारताविषयीचे महत्त्वाचे दिवस 1 मे महिन्यामध्ये दिसतील तुम्हाला. त्यानंतर 5 जून महिना जाऊ आपण. 5 जून पाहिला आपण पर्यावरण दिन. 21 जून पहा, 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो, लक्षात ठेवा. उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस आहे 21 जून जो आहे. तर या दिवशी असते जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय योग दिन. ओके, जागतिक योग दिन. ओके. एक 14 जून राहिलं, याच्यामध्ये जागतिक रक्तदान किंवा रक्तदाता दिन म्हणू. ओके, जागतिक रक्तदाता दिन. ओके. त्यानंतर पहा, जुलैमध्ये पाहतो आपण 11 जुलै आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन. 12 जुलै विचारतात, जागतिक मलाला दिन. मलाला युसूफ यांची जन्मदिवस आहे तो, स्त्री हक्कासाठी राहिलेल्या माहिती पाकिस्तानमधल्या. जागतिक मलाला दिन. त्यानंतर 18 जुलै पहा, ओके, आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन. नेल्सन मंडा यांची जयंती, साऊथ आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष. ओके, आफ्रिकेचे गांधी म्हणू आपण त्याला, नेल्सन मंडेला दिन. भारतातनं पुरस्कार आहे यांना, लक्षात ठेवा. कुणाला? नेल्सन मंडेला यांना. काही गोष्टी माहीत करून घ्या. ओके. त्यानंतर जुलैनंतर ऑगस्टमध्ये जाऊ. ऑगस्टमध्ये 5 ऑगस्ट हिरोशिमा दिन. 5 ऑगस्ट हिरोशिमा दिन. काय? हिरोशिमा इथे बॉम्ब टाकला होता अमेरिकेने, जपानमधलं शहर आहे हिरोशिमा दिन. ओके, हिरोशिमा
दिन. त्यानंतर 9 ऑगस्ट काय म्हणू, जागतिक आदिवासी दिन. जागतिक आदिवासी दिन. ओके. 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे, लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय युवा दिन. ओके. याच्यानंतर जागतिक 9 ऑगस्टला काय आहे रे, हिरोशिमा नागासाकीचं टाकलं होतं. आणि एक ऑगस्ट क्रांती दिन आहे आपला राष्ट्रीय लिहून दिलं नाही, पण याचं महत्त्वाचं किंवा ऑगस्ट क्रांती दिन आहे आपला. क्रांती दिन म्हणतात त्याला, ऑगस्ट क्रांती दिन म्हणतात किंवा क्रांती दिन म्हणा ना, हे भारताविषयी आहे. राष्ट्रीय लिहिलेलं आहे समोर मी, राष्ट्रीय दिन. आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे. बऱ्याच गोष्टी आहेत तिथं, लक्षात ठेवा. ओके. डायरेक्ट आपण जाऊ आता सप्टेंबरमध्ये. ओके. सप्टेंबरमध्ये 5 सप्टेंबर आहे आपला शिक्षक दिन. ओके. 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे आपला. शिक्षक दिन राष्ट्रीय आहे, लक्षात. त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत. सप्टेंबर ऑक्टोबर पाहू आपण आता. ऑक्टोबरमध्ये येते 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन. जागतिक अन्न दिन. बाकी महात्मा गांधीचा आपण पाहिलेला आहे 2 ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिन. नोव्हेंबर पहा, 20 नोव्हेंबर जागतिक बाल दिन. जागतिक बाल दिन. बाल म्हणू की बालक दिन. ते आपला कोणता होती 14 नोव्हेंबरला. ते इकडला जगातला कोणता आहे आंतरराष्ट्रीय 20, त्याच महिन्यात आपला आहे 14 नोव्हेंबर. काय, पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. राष्ट्रीय बालक दिन हा 14 नोव्हेंबर, लक्षात ठेवा. हे राष्ट्रीय, तो आंतरराष्ट्रीय. ओके. डिसेंबर पहा, 1 डिसेंबर पहा. 1 डिसेंबर काय, जागतिक एड्स दिन. जागतिक एड्स दिन. ओके. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन आहे, लक्षात ठेवा. मूलभूत हक्क दिन पाहिला आपण 10 डिसेंबर. 15 डिसेंबर पहा, आंतरराष्ट्रीय महिला ग्रामीण दिन. महिला ग्रामीण दिन. 16 सप्टेंबर एक महत्त्वाचा दिवस राहिला. 16 सप्टेंबर. ओके. जागतिक ओझोन दिन आहे याच्या दिवशी. ओझोन, यावर प्रश्न विचारलेला आहे. ओझोन दिन. ओके. तर ग्रामीण आंतरराष्ट्रीय महिला ग्रामीण दिन. महिला कुठल्या, ग्रामीणमधल्या. तर हे काही महत्त्वाचे दिवस आहेत, काही आहेत, बरेच काही विचारलेले आहेत, मी काही सांगितलेलं नाही. बऱ्याच लेंदी होईल ते लेक्चर बी. तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायला, लेक्चरमधल्या बऱ्याच एवढ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर बरेच तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. पण आपण हे इथं नंतर मी आकडेवार दिले नाही. 1 2 3 4 बरेच या पेजवर 10-12 दिसतील तुम्हाला. पर्यावरण दिन 5 जून सर्वांना माहीत आहे. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. 2 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन, महात्मा गांधी यांची जयंती. 10 डिसेंबर मूलभूत हक्क दिन. ओके. त्यानंतर 24 ऑक्टोबर लक्षात ठेवा रे. 24 ऑक्टोबर विसरलो मी. ओके. संयुक्त राष्ट्र दिन आहे, लक्षात ठेवा. संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली होती 1945ला. संयुक्त राष्ट्र दिन हा प्रश्न विचारतात ना. संयुक्त राष्ट्र दिन 24 ऑक्टोबर, लक्षात ठेवा. बाकी राष्ट्रीय मी काही तेवढं काही लिहूनच दिलं नाही. राष्ट्रीय वर्ग एखाद्या वेळेस लिहून देईल. तर जानेवारीमधले राष्ट्रीय दिन माहीत आहे, युवा दिन विचारतात 12 जानेवारी. हे लक्षात ठेवा. नेहमी विचारलेला क्वेश्चन आहे, सोपा आहे.
ओके, युवा दिन. त्यानंतर पत्रकार दिन विचारतात 25 जानेवारी. 25 जानेवारी पत्रकार दिन. पत्रकार म्हणालो, मतदार रे भाऊ, देशाचा मतदार जागृत हवा. मतदार दिन 30 जानेवारी हुतात्मा दिन. बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, तर हे विचारतात. नंतर 15 जानेवारी सैन्य दिन. 15 भारतीय सैन्य दिन राष्ट्रीय आहे, यावर विचारतात. 2 जानेवारी भारतीय काय पोलीस स्थापना दिन आहे आपला. चला, तर 4 जानेवारी आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन. 10 जानेवारी हिंदी दिवस. 26 जानेवारी जागतिक सीमाशुल्क आपला प्रजासत्ताक दिन आहे. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ, जागतिक कर्करोग, जागतिक विवाह दिन आहे 2 फेब्रुवारीला. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन. त्यानंतर पहा राष्ट्रीय दिन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. 27ला मराठी भाषा दिन. ओके, 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन. 20 मार्चला जागतिक चिमणी दिन. 21 मार्च जागतिक वन दिन. 22 मार्च जागतिक जागतिक हवामान. 23 जागतिक क्षयरोग 24 मार्चला आहे. तर लक्षात ठेवा, हे जागतिक वन्यजीव 20 मार्चपासून चिमणी कुठे राहते? वनामध्ये. वनात काय असते? जल, पाणी असते. नंतर हवामान असते. लक्षात ठेवा त्या गोष्टीनं. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन. त्यानंतर 5 ऑगस्ट जागतिक हिरोशिमा दिन. त्यानंतर 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी राष्ट्रीय म्हणलं तर ऑगस्ट क्रांती दिन म्हणू आपण. नागासाकी दिन. 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन. 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन आहे. हे शिक्षक दिन म्हणजे महाराष्ट्राचा आहे. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन म्हणलं तर 5 ऑक्टोबर. लक्षात ठेवा, 5 तारखेहून तुम्हाला लक्षात ठेवा. 1 महिना अगोदर भारताचं आणि 1 महिन्यानंतर जगातला शिक्षक दिन. ओके, ते की 5 ऑक्टोबरला आहे. लक्षात ठेवा. ओके, शिक्षक दिन 5 ऑक्टोबरला. आपल्या भारतातला कधी आहे? 6 ऑक्टोबरला. त्यानंतर 14 सप्टेंबरला अजून एक महत्त्वाचा विशेष दिवस आहे रे. 14 सप्टेंबर आपला भारतीय अभियंता दिन आहे. विश्वेश्वरायांची जयंती. 14 सप्टेंबर काय? अभियंता दिन. अभियंता दिन. मी बाकीच्या महिन्यातले काय घेतले नाही राष्ट्रीय, पण याच्यावर विचारतात प्रश्न. अभियंता दिन. ऑक्टोबर 16 पाहिला आपण जागतिक अन्न दिन. नोव्हेंबर पाहिला आपण 20 नोव्हेंबर जागतिक बाल दिन. राष्ट्रीय पाहिलं तर 14 नोव्हेंबर पाहिलं आपण. ओके, 12 मे आहे का? पहा, मे कुठं आहे? मे 22 एप्रिल. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन विचारतात. हा खूप विचारतात. आंतरराष्ट्रीय परिचारिका, नर्स. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन. ओके, याच्यामधला एक दिवस इथं विचारतात राष्ट्रीय म्हणून. लक्षात ठेवा. 11 मे आंतरराष्ट्रीय म्हणालो भारतीय तंत्रज्ञान दिन. ओके, हे 100% प्रश्न विचारले आहेत. मी खूप चालून पाहिलेले आहेत. भारतीय तंत्रज्ञान. तर हे राष्ट्रीय काही दिले मी, ते मी पहा, नोट करा. हे या दिवस जर केले त्याच्यातून तुम्हाला काही बाहेर प्रश्न नाही. 14 जून पाहिला आपण रक्तदाता किंवा रक्तदान दिन म्हणून. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या यावर बरेच वेळा प्रश्न आलेला आहे. मलाला दिन यावर बरेच वेळा प्रश्न आहे. 2012 पासून चालू केलेला आहे. हिच्या जन्मदिवसापासून. स्त्री हक्क शिक्षणासाठी लढलेली आहे ती मुस्लिम. ओके, पाकिस्तानची आहे ती. 18 जुलै नेल्सन मंडेला, पहिला भारतरत्न आपण काय म्हणून परकीयांना दिलेला आहे. नेल्सन मंडेला हे साऊथ आफ्रिकेचे आहेत. 28 वर्ष जेलामध्ये राहिलेले आहेत आणि पहिल्यांदा ते निग्रो तिथले राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत. बाकी पाहिलं आपण जुलै. आता ऑगस्ट महिना पहा. ऑगस्टमध्ये काही महत्त्वाचे दिवस घेतले मी, तेवढं काही डीप नाही घेतलं. हिरोशिमा इथं बॉम्ब टाकला होता अमेरिकेनं. जपानमधलं शहर आहे. 9 ऑगस्टबद्दल जागतिक आदिवासी दिन विचारतात. 9 ऑगस्ट यावर प्रश्न बरेच वेळा आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणलं तर 12 जानेवारी आहे. सप्टेंबर महिन्यामधलं याच्यामध्ये राष्ट्रीय विचारतात. शिक्षक दिन तर माहितीच आहे. 14 सप्टेंबर विचारतात, तो म्हणजे अभियंता दिन आहे. ऑक्टोबर महिन्यामधलं 16 ऑक्टोबर 24 ऑक्टोबर ही दिवस महत्त्वाचे आहेत. 16 ऑक्टोबर तुम्हाला माहीत आहे जागतिक अन्न दिन. 2 ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिन. आणि 24 ऑक्टोबर जे महत्त्वाचा दिवस मी सांगितलं तुम्हाला की तो आहे संयुक्त राष्ट्र
दिन ओके संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली होती 1945ला. त्या दिवसापासून तो दिवस संयुक्त राष्ट्र म्हणून आपण साजरा करतो. तो 24 ऑक्टोबर आहे. 20 नोव्हेंबर जागतिक बाल दिन आहे आणि त्याच महिन्यामध्ये 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती, तो राष्ट्रीय बाल दिन आहे. त्यानंतर 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन आहे. त्यानंतर 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग विकलांग दिन म्हणू आपण. 15 डिसेंबर आंतरराष्ट्रीय महिला ग्रामीण दिन. ओके. बाकी अटल दिन, अटल बिहारी वाजपेयीचा दिन, सुशासन आपण दिन साजरा करायलो. तर राष्ट्रीय दिन आहे, त्यावर आपण विशेष लेक्चर घेऊ. 5च क्वेश्चन घेतले, खूप डीपमध्ये झालं. त्यामुळे आपण पुढील जे क्वेश्चन आहेत ते उद्या घेऊ आणि बाकीचेही जे काही गोष्टी आहेत तुम्ही मला कमेंट करून सांगा त्यावर डीप कसं घ्यायचं किंवा आपण मॅरेथॉन सिरीज चालू करणार आहोत. तर ही कल्पतरूसोबत जुळून राहा. तुमचा अवश्य रिझल्ट येण्यासाठी आम्ही आतोनात प्रयत्न करू. दररोज आपलं लेक्चर पडणार, यावर तुम्ही निश्चिंत राहा. ओके. धन्यवाद आणि सबस्क्राईब करा. आवडलं लेक्चर तर लाईक करा. ओके.